नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PYQ ॲनालिसिस बाय आकाश या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण नाही का हिस्ट्रीचे टॉप 100 PYQ जे ॲनालिसिस केलेले असणार आणि पुन्हा पुन्हा रिपीट झालेले असणार आणि येणाऱ्या परीक्षेत त्याचा नाही का नक्कीच उपयोग होणार, तर असे काही PYQ घेऊन आलेलो आहोत. तर ही नाही का आपण PYQची सिरीज सुरू करणार आहोत. जसं की आज हिस्ट्रीचं केले तर हे कंटिन्यू नाही का 5 दिवस म्हणजे 20 क्वेश्चन आज 20 क्वेश्चन उद्या असे 5 दिवस कंटिन्यू नाही का आपण याचे PYQचा ॲनालिसिस घेणार आहोत आणि याचा फायदा नाही का नक्कीच तुम्हाला होणार आहे. आणि शेवटी नाही का मी तुम्हाला PYQचा ॲनालिसिसचं किती महत्त्व आहे तुम्हाला समजावून सांगणारच आहे आणि सोबतच PYQ कसे ॲनालिसिस करायचे हे सुद्धा सांगणार आहे. तर नाही का आजचा पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर. भारतीय राष्ट्रीय सभेच्या खाली दिलेल्या महत्त्वपूर्ण अधिवेशन आणि त्यांचे ठिकाणे यांच्या जोड्या लावा म्हणे असा प्रश्न आला होता आपल्याला. तर याचं आपल्याला पहिलं अधिवेशन कुठे झालं तर सर्वांनाच माहित आहे कुठे झालं तर मुंबईमध्ये. तर मुंबईमधल्या अधिवेशनाची सर्व माहिती आपल्याला इथंच या प्रश्नावर काढणं आपलं काम आहे. तर मी इथं नाही का काही महत्त्वाचे पॉईंट काढलेले आहे, तुम्ही नाही का नोट डाऊन करू शकता. तुम्हाला जर PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार तुम्हाला आणि स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जर एखादा प्रश्न नाही समजला किंवा हार्ड गेला तर त्याची काळजी करू नका. तर बघा पहिलं अधिवेशन कुठे झालं तर मुंबईला. एकचं किती येते 3. त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेत फूट कोणत्या अधिवेशनात पडली होती तर 1907चं सुरतचं अधिवेशन होतं. त्या म्हणजे 2चं 4. त्याच्यानंतर पूर्ण स्वातंत्र्याची मागणी लाहोर. त्याच्यानंतर ग्रामीण भागातलं पहिलं फैजपूर. हे 4 अधिवेशन असे या 4 अधिवेशनावर असे प्रश्न आलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बी राष्ट्रीय काँग्रेसवर नाही का खूप सारे प्रश्न आलेले आहे. आपण त्याची थोडक्यात माहिती बघू. तर बघा घटना तयार करण्यावर भर असं कोणतं अधिवेशन होतं की ज्याच्यात नाही का घटना तयार करण्यावर नाही का भर दिला होता. तर ते अधिवेशन होतं जॉर्ज हुलच्या अध्यक्षतेखाली 1988चं अधिवेशन अलाहाबाद येथे भरलं होतं. 4थं अधिवेशन होतं, लक्षात ठेवता. आणि जॉर्ज हुल असा व्यक्ती होता जे राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला इंग्रज अधिकारी जे अध्यक्ष होता, हे सुद्धा आपण इथं लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर नाही का दुसरा पॉईंट बघा, काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापन कोणी केली ती तर राजेंद्र प्रसाद. बॉम्बेले जे अधिवेशन भरलं होतं 1934 सालचं, त्याच्यात नाही का काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापन करण्यावर या अधिवेशनात भर दिला होता. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघा, काँग्रेसच्या घटनेत बदल कोणत्या अधिवेशनात काँग्रेसच्या घटनेत बदल करा असं म्हणजे झालं होतं ठरलं होतं तर C. राघवाचारी 1920चं नागपूरचं अधिवेशन होतं ना, त्याच्यामध्ये ते ठराव मांडला होता. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघा, काँग्रेसच्या नावात राष्ट्रीय शब्द कोणत्या अधिवेशनात टाकला होता तर बघा राष्ट्रीय शब्द कोणत्या अधिवेशनात टाकला होता तर नागपूर अधिवेशन. कितवं होतं 7वं अधिवेशन होतं आणि अध्यक्ष कोण होते तर P. आनंद चार्लू. 1891चं अधिवेशन नागपूरला भरलं होतं, 7वं अधिवेशन होतं. त्याच्यात नाही का काँग्रेसच्या नावात राष्ट्रीय हा शब्द टाकला होता असं आपण इथं नोट डाऊन करू शकतो. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघा, पहिल्यांदाच वंदे मातरम गायलं होतं. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेला आहे तर ते सुद्धा आपण इथं पाहून घेऊ. पहिल्यांदाच वंदे मातरम व सोबतच नाही का काँग्रेसची घटना तयार करण्यावर नाही का दुसरी चर्चा झाली. पहिली कधी झाली होती ते आपण पहिले 4थं अधिवेशन बघितलं ना, जॉर्ज हुल अध्यक्ष होते, तिथं पहिली चर्चा झाली होती आणि इथं नाही का दुसरी चर्चा झालेली आहे. आणि इथं महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पहिल्यांदाच वंदे मातरमचा म्हणजे गायण्यात आलं होतं. तर ते अधिवेशन कोणतं होतं तर 1895चं पुणेचं अधिवेशन होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. लक्षात ठेवा 11वं अधिवेशन होतं, 11वं अधिवेशन. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट पॉईंट बघू याच्यातला. बघा पहिल्यांदाच जनगण मन गायण्यात आलं होतं असं कोणतं अधिवेशन होतं असा जर प्रश्न आपल्याला आला तर ते अधिवेशन होतं 1911चं कलकत्त्याचं अधिवेशन. त्याचे अध्यक्ष कोण होतं असं जर आपल्याला विचारलं तर बिशन नारायण दत्त. दत्तमध्ये नाही का डबल त आहे आणि 11मध्ये डबल 1 आहे असं लक्षात ठेवा तुम्ही. बिशन नारायण दत्त, दत्त वरून डबल त वरून 11 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघा याच्यातलाच, 1906 22वं अधिवेशन दादाभाई नौरोजी यांनी नाही का स्वराज्य शब्दाचा प्रथमच उल्लेख केला. हे सुद्धा पॉईंट इथं नोट डाऊन करण्यासारखं आहे कारण याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते आपल्याला पुढे. तर त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघा, सायमन कमिशनवर बहिष्कार ठराव कोणत्या अधिवेशनात टाकला होता तर 1927चा नाही का मद्रास अधिवेशन होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर M.A. अन्सारी. पॉईंट लक्षात ठेवा M.A. अन्सारी. त्याच्यानंतरचा नाही का नेक्स्ट पॉईंट, पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता. आपल्याला याच्यात मी सुद्धा विचारलेला आहे पूर्ण स्वराज्याचा ठराव. तर याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाहोरचं अधिवेशन होतं 1929 सालीचं. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट,
काँग्रेस बेकायदेशीर आहे असं नाही का कोणत्या अधिवेशनात म्हटलेलं होतं, असं जर आपल्याला आला समजा पुढे चालून प्रश्न, तर असे 2 अधिवेशन होते. त्याच्यात नाही का पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते रणछोड दास अमृतलाल, आणि ते कधी भरलं होतं 1932 साली. आणि दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते एक महिला होती, नीली सेनगुप्ता. 1933चं कलकत्ता अधिवेशन होतं. एक 1932चं दिल्ली आणि 1933 कलकत्ता. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघू आपण याच पॉईंटवर, कारण राष्ट्रीय काँग्रेसवर जर आपल्याला प्रश्न आला तर इथंच कव्हर झाला पाहिजे आपला. आणि म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसवर आपल्याला वाचायचं कामच नाही पडलं पाहिजे डबल कोणता पॉईंट. तर इथं काही महत्त्वाचे नाही का अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष मी इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं दादाभाई नौरोजी किती वेळा अध्यक्ष होते, 3 वेळा होते. तर कुठे कुठे होते, तर बघा इथं मी झूम करून दाखवतो, तुम्हाला स्पष्ट दिसणार. त्यांनी नाही का 1886 साली नाही का कलकत्ता येथे नाही का अध्यक्ष होते. त्याच्यानंतर नाही का लाहोरला, हे विचारू शकते आपल्याला, कलकत्ता वाटू शकते, पण लाहोरले 1993चं अधिवेशन जे झालं लाहोरले, त्याचे सुद्धा अध्यक्ष नाही का दादाभाई नौरोजीच होते. त्याच्यानंतर कलकत्तालेच अजून नाही का 1906चं अधिवेशन झालं, त्याचे सुद्धा अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. याच्यावर या तिन्ही पॉईंटवर प्रश्न आलेला आहे पूर्वी, त्याच्यामुळं पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणून मी PYQचं महत्त्व काहून सांगत आहोत तुम्हाला, की बा ॲनालिसिस करा लागते, त्याच्यामुळंच हे सांगत आहोत. तर दुसरा पॉईंट बघा, 4 वेळा अध्यक्ष असणारा व्यक्ती कोण होता, एकमेव व्यक्ती आहे, ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. तर कुठचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू, तर लाहोरचं 1929चं, जे आपल्याला वरील प्रमाणे म्हणजे जोड्या लावातनी प्रश्न विचारलेला आहे तेच वालं. आणि लखनौ आणि फैजपूर 1936ला दोन्ही अधिवेशनं झाले. फैजपूर सुद्धा आपल्याला त्या जोड्या लावातनी विचारलेला आहे. ते 1936ला लखनौ आणि फैजपूर तिचे सुद्धा अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. त्याच्यानंतर शेवटचं जे अधिवेशन होतं ना आपलं राष्ट्रीय काँग्रेसचं, दिल्लीला झालं, त्याचे सुद्धा अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. हे सुद्धा पॉईंट इथं नोट डाऊन करजा. त्याच्यानंतर नाही का आपण रासबिहारी बोस नाही का 2 वेळा अध्यक्ष होते. कुठच्या अधिवेशनाचे होते, तर सुरतला 1907 आणि मद्रासला 1908. दोघांतील नाही का एकचा फरक आहे, सुरत आणि मद्रास. सुरतला 1907, जे आपण फूट पडली नाही का राष्ट्रीय काँग्रेसमध्ये, ते म्हणजे वरील प्रश्नात आपल्याला पाहिलं आलेला आहे ते प्रश्न. तर मद्रासचं सुद्धा अधिवेशन यांच्याच अध्यक्षतेखाली झालं होतं. कोण होते ते, रासबिहारी घोष. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट, सुभाषचंद्र बोस सुद्धा नाही का 2 अधिवेशनाचे अध्यक्ष होते. एक हरिपुरा किंवा त्रिपुरा आपण त्याला म्हणतो, ते कधी झालं, 1938ला हरिपुरा झालं, 1939ला त्रिपुरा झालं. याचे अध्यक्ष कोण होते, तर सुभाषचंद्र बोस, लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का अबुल कलाम आझाद नाही का 2 अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिलं म्हणजे 1923 सालीचं दिल्लीचं, आणि दुसरं म्हणजे 1940चं रामगडचं वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव मांडला होता. इथं हे पॉईंट लक्षात ठेवजा, याच्यावर प्रश्न विचारू शकते. मी जिथे IMP करून ठेवलेला ते पॉईंट, चांगले पॉईंट पाठ करून ठेवा ते, कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकते, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. त्याच्यानंतर नाही का मदन मोहन मालवीय यांनी सुद्धा नाही का 2 ठिकाणचे अध्यक्ष पद सांभाळलेलं आहे राष्ट्रीय काँग्रेसचं. तर कुठं18, लाहोरचं 1909 सालीचं आणि दिल्लीचं 1918, 9-2-18. म्हणजे लक्षात ठेवू शकतो आपण असं, लाहोरचं 1909चं आणि दिल्लीचं 1918चं, हे 2 ठिकाणचे अध्यक्ष कोण होते असं जर विचारलं आपल्याला, तर मदन मोहन मालवीय. आणि त्याच्यानंतर मोतीलाल नेहरू सुद्धा 2 ठिकाणचं अध्यक्ष पद सांभाळलेलं आहे त्यांनी. तर पहिलं अधिवेशन कुठं झालं, अमृतसरला 1919चं, इथं सुद्धा प्रश्न आलेला आहे पूर्वी. आणि 1928चं कलकत्ता, इथं नाही का अखिल भारतीय युवा काँग्रेस स्थापन करावी अशी नाही का यानं म्हणजे मागणी केली होती. कोणा, तर मोतीलाल नेहरू यांनी. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघा याच्यातलाच, विशेष अधिवेशन कधी झालं होतं, लक्षात ठेवजा विशेष अधिवेशन. तर बघा कोणाकोणाच्या अध्यक्षतेखाली झालं, तर पहिला व्यक्ती होता सईद हसन इनाम, बॉम्बेचं अधिवेशन होतं, बॉम्बेचं 1918 साली झालं होतं. त्याच्यानंतर नाही का लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा विशेष अधिवेशन भरलं होतं, ते कलकत्त्याला 1920 साली झालं होतं. त्याच्यानंतर नाही का अबुल कलाम आझाद, दिल्ली 1923, हे आपण आत्ताच पाहिलं ना, अबुल कलाम आझाद यांच्या सुद्धा अध्यक्षतेखाली दिल्लीचं अधिवेशन 1923 सालीचं विशेष अधिवेशन होतं. तर यांच्यात नाही का असा फरक लक्षात ठेवू शकतो आपण. 1918ला नाही का पहिलं झालं, दुसरं 1920ला झालं, आणि तिसरं नाही का 1923ला. 1918 आणि 20 मध्ये 2चा फरक आहे, 1920 ते 23 मध्ये 3चा फरक आहे. हे विशेष अधिवेशन आपण असे लक्षात ठेवू शकतो. याच्यानंतर आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा होणार. तुम्ही फक्त इमानदारीने हे प्रश्न नाही का
पाठ करून ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा ऍडिशनल माहिती नाही का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथूनच प्रश्न येणार, तुम्हाला मी सांगू शकतो, म्हणजे काही ना काहीतरी हमी देऊ शकतो. तर बघा, कारण आपण पूर्ण PYQs अनालिसिस केलेले आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, पुढील वाक्य कोणाबद्दल लिहिली आहे असा प्रश्न आपल्याला आलेला होता. मेनचे प्रश्न आहे, परंतु आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा विचारले जाते, कारण आपण ऍडिशनल माहिती सोबत घेत आहोत हे प्रश्न. तर बघा, कोणाला जर अक्षर ओळखू येत नसेल तर मी वाचून दाखवतच आहो, तर लक्षात ठेवजा. बघा, पुढील वाक्य कोणाबद्दल लिहिलेले आहे, ते 20व्या वर्षी MA झाले म्हणते, 20व्या वर्षी MA झालेले आहे. त्याच्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी नाही का इंग्लंडला गेले होते त्यांनी, आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन त्यांचा सहकारी होता, असं सुद्धा प्रश्न आलेले आहे आपल्याला. तर हे वाक्य नाही का खालीलपैकी कोणाबद्दल आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर दादाभाई नौरोजी, जमशेदजी टाटा, फिरोजशहा गोदरेज, आणि तिसरे व्यक्ती होते फिरोजशहा मेहता. तर याच्यापैकी कोणते होते तुम्ही नाही का म्हणजे याचं उत्तर नाही का स्वतः देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे स्वतःलाच, मला तर नका, कारण आपला काही लाईव्ह व्हिडिओ नाही आहे, तर त्याच्यामुळं स्वतःलाच विचारायचा प्रश्न की कोण असेल बाबा याचं उत्तर. तर याचं उत्तर नाही का फिरोजशहा मेहता हे व्यक्ती आहे. तर याच्यात नाही का आपल्याला महत्त्वाचे पॉईंट इथं लक्षात ठेवू शकतो आपण. तर ते MA कुठं झाले होते, तर एल्फिस्टन कॉलेजला. आणि बॅरिस्टर कधी झाले होते, म्हणजे बॅरिस्टर होऊन नाही का भारतात कधी आले होते असं जर आपल्याला विचारलं तर 1968 साली ते नाही का भारतात आले होते. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी भेटले आणि त्यांचा प्रभाव पडला होता कोणावर, फिरोजशहा मेहतावर. कोणाला भेटले होते दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहताला, आणि दादाभाई नौरोजीचा प्रभाव कोणावर पडला होता, फिरोजशहा मेहतावर. त्याच्यानंतर मुंबईतील नागरी शासनाचा पिता यांना म्हटलं जाते, याच्यावर सुद्धा आपल्याला कंबाईनला प्रश्न आलेला आहे. 1915 साली मुंबईचा अनभिक्षित सम्राट किंवा मुंबईचा पिता असं कोणाला म्हटलं जात होतं. तिथं जगन्नाथ शंकर शेठ आणि फिरोजशहा मेहता असे दोन ऑप्शन होते, तर त्याचं उत्तर नाही का फिरोजशहा मेहता होतं. तर बरेच जण नाही का जगन्नाथ शंकर शेठवर गेले होते, तर सगळे चुकले होते तिथं जवळपास. त्याच्यानंतर फिरोजशहा मेहताबद्दल आपण थोडीशी माहिती ॲडिशनल अजून बघून घेऊ इथं. तर बघा, त्यांचा कार्यकाळ कसा आहे बघा, 1845 ते 1915. हे जर कार्यकाळ माहीत असतं आपल्याला तर तिथचा नाही का PYQ आपला बरोबर आला असता, जे कंबाईनला आलेला होता 2024 का 25 साली आला होता ते प्रश्न. तर त्याच्यानंतर नाही का अजून ॲडिशनल माहिती बघा, बॉम्बे असोसिएशन रूपांतर कशात केलं तर, बॉम्बे असोसिएशन होती ना, 1852 सालीची जी संघटना होती बॉम्बे असोसिएशन, तर तिची नाही का रूपांतर कशात केलं होतं, तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. तर हे कधी होती, याची स्थापना कधी झाली, तर 1884-85 साली झाली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना. तर हिचे नाही का पहिले सरचिटणीस असं जर विचारलं आपल्याला, तर बघा पहिले सरचिटणीस होते हिचे फिरोजशहा मेहता, त्याच्यानंतर दिनसा वाच्चा आणि KT तेलंग, हे तीन व्यक्ती नाही का हिचे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते असं आपण इथं सांगू शकतो. त्याच्यानंतर नाही का मुंबई महापालिकेचे पहिले, म्हणजे मुंबई महापालिकेचे अध्यक्ष सुद्धा राहिले होते कोण, फिरोजशहा मेहता. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू सुद्धा होते ते 1915 साली. पदवी नाही का त्यांना मुंबई विद्यापीठाने कोणती दिली, तर LLD, लक्षात ठेवा, LLD पदवी कोणाला दिली, फिरोजशहा मेहताला. कोणी, तर मुंबई विद्यापीठाने. 1915 साली ते मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. त्याच्यानंतर नाही का कर्जनच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी विरोध केला होता, लक्षात ठेवा. इथं अक्षर ओळखू नाही आले तरी मी वाचून दाखवतो, पुन्हा वाचून दाखवतो. कर्जनच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी विरोध केला होता, कोणा, फिरोजशहा मेहताना. ब्रिटिश सरकारने त्यांना किताब कोणता दिला, तर CIE, लक्षात ठेवा, CIE असं जर विचारलं फिरोजशहा मेहताला खालीलपैकी कोणता किताब ब्रिटिश सरकारने दिला होता, तर CIE, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट त्यांच्याबद्दल बघू आपण. बघा, मुंबई काउन्सिलमध्ये विरोधी पक्ष नेते सुद्धा होते ते. मुंबई काउन्सिलमध्ये विरोधी पक्ष नेते होते कोण, तर फिरोजशहा मेहता, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का यांच्या पुढाकाराने काय स्थापन झालं होतं, तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना सुद्धा यांच्याच पुढाकाराने झाली होती. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट, इंग्रजी भाषेतले पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र कोणते होते, तर बॉम्बे क्रॉनिकल, लक्षात ठेवा, बॉम्बे क्रॉनिकल. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू फिरोजशहा मेहताबद्दल एवढी जरी माहिती ॲडिशनल करून ठेवली तरी इथून नाही का प्रश्न आपला सुटू शकते. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा कशावर आहे, तर ब्राह्मो समाजाबद्दल आहे. आपल्याला काय विचारलं होतं इथं, खालील पुढीलपैकी राजकारण, सामाजिक जीवन आणि साहित्य क्षेत्रातील कोणते विचारक ब्राह्मो समाजातील होते म्हणते. म्हणजे ब्राह्मो समाजातले आपल्याला नेते विचारलेले आहे. आपल्याला इथं ब्राह्मो समाजातले सर्व नेते पाठ असणं आवश्यक आहे. आणि याला नाही का आपल्याला कंबाईनला सुद्धा प्रश्न असा आलेला आहे, आपल्याला सत्यशोधक समाजाबद्दल सुद्धा आलेला आहे असा प्रश्न. तर ते पॉईंट इथं आपण करू शकतो नोटेड.
तर बघा कोण कोण होते, चित्तरंजन दास, सुरेंद्रनाथ सेन, बंकिमचंद्र हे तिन्ही व्यक्ती होते का असं विचारलेलं आहे. तुम्ही याचं उत्तर काढू शकता स्वतः. त्याच्यानंतर नाही का बी नंबरमध्ये कोण दिलेलं आहे, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, अक्षय कुमार दत्त. त्याच्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्याच्यानंतर ईश्वरचंद्र गुप्त, राजनारायण बोस, बिपिनचंद्र पाल. तर याच्यापैकी कोणते व्यक्ती ब्राह्मो समाजाशी संबंधित होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्याची चित्तरंजन दास, सुरेंद्रनाथ सेन आणि बंकिमचंद्र हे 3 व्यक्ती नाही का संबंधित नव्हते, ब्राह्मो समाजाशी संबंधित नव्हते. बाकीचे जे खालचे तिन्ही ऑप्शन मधले व्यक्ती दिलेले आहेत ते ब्राह्मो समाजाशी संबंधित होते. तर ब्राह्मो समाजाशी आपण काही महत्वाची माहिती जे राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलता 1928 साली, 28 ऑगस्ट 1928 साली स्थापन केलता ना, त्याची आपण इथं थोडीशी माहिती बघणार आहोत. तर देवेंद्रनाथ टागोर नाही का यांनी ब्राह्मो समाजातनी जेव्हा फूट पडली होती त्यांनी नाही का एक वेगळा समाज स्थापन केला तिथंच, म्हणजे त्या ब्राह्मो समाजातून. तर ते त्यांचं नाव काय होतं, तर 1943 नंतर त्यांनी नाही का आदि ब्राह्मो समाज, 1943 नंतर आदि ब्राह्मो समाज कोण, तर देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केला होता. त्याच्यानंतर नाही का 1966 नंतर नाही का त्याच्यात नाही का फुटा पडल्या होत्या ब्राह्मो समाजात. तर ते त्या 1966 नंतर नवीन ब्राह्मो समाज ऑफ इंडिया हे कोण स्थापन केलं, तर केशवचंद्र सेन. लक्षात ठेवा, केशवचंद्र सेन यांनी नाही का नवीन ब्राह्मो समाज ऑफ इंडिया याची स्थापना केली. आणि नंतरचा पॉईंट बघा, केशवचंद्र सेनच्याच प्रेरणेने नाही का महाराष्ट्रात कशाची स्थापना झाली असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर प्रार्थना समाजाची 31 डिसेंबर नाही तर 31 मार्च लक्षात ठेवा. इथं डिसेंबर दिले होते एका पुस्तकात, म्हणून किंवा मध्ये मी मार्च आणि डिसेंबर तिथं लिहिलेलं आहे. तर इथं तारीख लक्षात ठेवा, 31 मार्च 1867 हेच लक्षात ठेवा. मद्रासमध्ये त्यांनी नाही का वेद समाज सुद्धा स्थापन केला. कोण, तर केशवचंद्र सेन बद्दल आपण हे पॉईंट पाहता. कोणते कोणते, नवीन ब्राह्मो समाज ऑफ इंडिया यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली होती, तर 31 मार्च 1867. त्याच्यानंतर नाही का याच्यात अजून ब्राह्मो समाजात कोणते 2 व्यक्ती होते जे याच्यात दिले नव्हते आपल्याला ऑप्शनमध्ये. तर इथं लक्षात ठेवा, आनंद मोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री यांनी सुद्धा नवीन ब्राह्मो समाज ऑफ इंडिया जे होते ना त्याचे म्हणजे त्याच्यात जेव्हा फूट पडली होती तेव्हा हे ते सभासद त्याच्या संबंधी होते ब्राह्मो समाजाशी. त्याच्यानंतर नाही का केशवचंद्र सेन नाही का यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशन ची स्थापना केली. लक्षात ठेवा, हे पॉईंट नाही का माहीत राहत नाही बऱ्याच जणाला, म्हणून नाही का हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिली फूट कधी पडली होती, तर कोणात पडली होती, तर देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन 1865-66 मध्ये पहिली फूट पडली होती. आणि दुसरी फूट कधी पडली होती, कोणात पडली होती, केशवचंद्र सेन, आनंद मोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री. बघा म्हटलं ना तुम्हाला, तर हे 2 सदस्य तिथं आपण लक्षात ठेवू शकतो. हे फूट कधी पडली होती, तर 1878 साली. लक्षात ठेवा हे सुद्धा पॉईंट, कारण याच्यावर प्रश्न विचारलेले आहे पूर्वी सुद्धा, म्हणून हे पॉईंट लक्षात ठेवणं आपलं काम आहे. तर आपण नाही का थोडीशी राजाराम मोहन राय बद्दल थोडीशी माहिती बघू इथं खाली. बघा राजाराम मोहन राय बद्दल नाही का थोडीशी माहिती खाली म्हणजे प्रश्नच घेतला आपण. तर बघा काय, खालीलपैकी कोणत्या संस्था राजाराम मोहन राय यांच्याशी संबंधित होत्या असा प्रश्न आलेला आहे आपल्याला. राजाराम मोहन राय बद्दल म्हणजे कोणत्या संस्था त्यांच्या संबंधित होत्या. तर आत्मीय सभा सर्वांनाच माहिती आहे 1815 साली स्थापन झाली होती. कोणी केली होती, राजाराम मोहन राय यांनी स्थापन केली होती, म्हणून ते बरोबर वाक्य आहे. युनिटेरियन कमिटी हे पॉईंट माहीत राहत नाही बऱ्याच जणाला, हे सुद्धा राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलं होतं. त्याच्यानंतर नाही का भारतीय उदारमतवादी संघटना हे पॉईंट म्हणजे याची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली नव्हती. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघा, इंग्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य सुद्धा होते. कोण, राजाराम मोहन राय. तर राजाराम मोहन राय बद्दल आपल्याला ऍडिशनल माहिती काय काय लक्षात ठेवा लागत, तर इथं आपण बघा दिलेली आहे काही माहिती, तर ते लक्षात तुम्ही ठेवू शकता. बघा वाराणसीला त्यांनी नाही का संस्कृत साहित्य व हे पॉईंट कटलेला आहे थोडासा, मी इथं तुम्हाला नाही का ते पुन्हा लिहून देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर पाटणाला नाही का त्यांनी कुराण, पर्शियन आणि अरेबिक याचा अभ्यास केला होता. संस्कृत साहित्य आणि ते म्हणजे संस्कृत साहित्याचा त्यांनी नाही का वाराणसीला अभ्यास केला होता, आणि पाटणाला कुराण, पर्शियन आणि अरेबिक साहित्याचा अभ्यास केला होता. कोणी, राजाराम मोहन राय. यांचा ग्रंथ कोणता होता, जे बंगाली म्हणजे पर्शियन होता, ते लक्षात ठेवा, तुफत उल मुहाहिद्दीन हे लक्षात ठेवा, पर्शियन होता. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण याच्यातला. बघा कलकत्ता येथे हिंदू कॉलेज स्थापनेस मदत कोणी केली यांना, राजाराम मोहन रायला कलकत्ता येथे नाही का हिंदू कॉलेज स्थापन केलं राजाराम मोहन राय यांनी. पण त्यांना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यानं म्हणजे मदत केली असा जर प्रश्न आपल्याला विचारला, तर डेव्हिड हेयर. लक्षात ठेवा, डेव्हिड हेयर
लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघा, कलकत्त्यातले नाही का त्यांनी स्वखर्चानं म्हणजे स्वतःच्या खर्चानं नाही का इंग्लिश स्कूल स्थापन केलं. तर कधी 1817 साली, 1817 साली लक्षात ठेवा. चालवले म्हणजे पॉईंट लक्षात ठेवा, चालवली शिकवत म्हणजे इथं काय शिकवत तर मॅकॅनिक्स आणि व्होल्टियस तत्वज्ञान शिकवत होते या स्कूलमध्ये. म्हणजे जे कलकत्त्याला स्वखर्चाने इंग्लिश स्कूल चालवली ना, येतं काय शिकवत होते असा जर प्रश्न विचारला आपल्याला, मॅकॅनिक्स आणि व्होल्टियस. पॉईंट लक्षात ठेवा. थोडे शब्द बोलण्यात अडचण चालली. राजा राममोहन राय बद्दल आपण अजून कोणते पॉईंट लक्षात ठेवू शकतो. ब्राह्मो समाज नाही का त्यांनी 1828 साली स्थापन केला होता. आपण हे आताच पॉईंट पाठवला म्हणजे पाहिला. तर 28 ऑगस्ट 1828 साली त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला होता. त्याच्यानंतर ते फुटा वगैरे पाहिलंच आहे आपण. त्याच्यानंतर 1825 साली नाही का वेदांत कॉलेजची स्थापना केली. ते म्हणजे याच्यात नाही का शिकवत होते, भारतीय शिक्षण शिकवत होते, पाश्चिमात्य आणि सामाजिक भौतिकशास्त्र शिकवत होते. म्हणजे यांनी आधुनिक विचाराचे व्यक्ती होते. कोण? राजाराम मोहन राय यांनी नाही का भारतीय शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य शिक्षणाचा सुद्धा यांच्या वेदांत कॉलेजमध्ये शिकवत होते समजा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, अलेक्झांडर डब यास काय स्थापनेस मदत केली यांनी राजाराम मोहन राय यांनी, तर जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूट. लक्षात ठेवा, जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूट अलेक्झांडर डब यांना स्थापनेस मदत केली त्यांनी. तर नेक्स्ट पॉईंट बघू आपण आता. राजाराम मोहन राय बद्दल हे काही वाक्य लक्षात ठेवा तुम्ही. जसं की मी इथं सांगतो तुम्हाला, राजाराम मोहन राय यांचे वृत्तपत्रे कोण होते जे आपल्याला बार बार विचारलेले आहे पूर्वी. तर कोणते कोणते होते बघा. संवाद कौमुदी कधीचं होतं हे, तर 1821 सालीचं होतं. कोणत्या भाषेत होतं? बंगाली भाषेत होतं. लक्षात ठेवा, बंगाली भाषा. त्याच्यानंतर दुसरं होतं मिरातुल अखबार. हे कधीचं होतं? 1922 सालीचं. आणि हे कोणत्या भाषेत होतं? पर्शियन भाषेत होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही का यांनी वृत्तपत्रे कोणत्या कोणत्या भाषेत छापले होते किंवा लिहिले होते असं जर आपल्याला विचारलं तर बंगाली, पर्शियन, हिंदी आणि इंग्रजी या 4 भाषेत नाही का त्यांनी जास्तीत जास्त वृत्तपत्रे छापण्याचा प्रयत्न केला होता. यांना तशा डझनभर भाषा येत होत्या, पण हे 4 भाषा नाही का म्हणजे याच्यात नाही का त्यांनी वृत्तपत्रे छापले होते जास्तीत जास्त. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण इथं. राजा राममोहन राय हे त्यांच्या काळातील संपूर्ण मानव जगातील असे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी नाही का आधुनिक जगाचे महत्त्व पूर्णपणे जाणले म्हणते. असं कोणी म्हटलं होतं? तर रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलं होतं. रवींद्रनाथ टागोर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने सुधारणा विधेयक पारित केले नाही तर ते ब्रिटिश साम्राज्याबाहेर स्थलांतर करतील असं कोणी म्हटलं होतं? राजाराम मोहन राय यांचं वाक्य लक्षात ठेवा. हे याच्यावर जर कधी प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. ब्रिटिश पार्लमेंटने सुधारणा विधेयक पारित केले नाही तर ते ब्रिटिश साम्राज्याबाहेर स्थलांतर करतील असं म्हटलं होतं राजाराम मोहन राय यांनी. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, रिकामी जागा 1904 मध्ये जयतू शिवाजी. हे प्रश्न आपण इथं स्क्रिप्ट मारू कारण याचं मी अनालिसिस घेतलेलं नाही आहे, कारण मला एवढा काही इम्पॉर्टंट वाटला नाही आहे प्रश्न. याचं घेतलेलं आहे परंतु खूप मोठं अनालिसिस आहे आणि ते वाचायला गेलो तर पूर्ण म्हणजे एक टॉपिकच घेतलेला आहे सरळ आणि ते मी याचा स्क्रीनशॉट इथं टाकलेला नाही आहे कारण वेळ खूप लागल आणि व्हिडिओ मोठा होणार म्हणून मी ते पेज नाही का स्पेशल तुम्हाला म्हणजे याचं सावरकर जे विदा सावरकर आहे ना त्यांचं पेज तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करून देईन. या प्रश्नासोबत ते तुम्ही लिंक करता. त्याच्यानंतर नाही का आयटकवर प्रश्न होता. लक्षात ठेवा, आयटकवर आपल्याला आता सुद्धा 2026 ला सुद्धा प्रश्न आलेले आहे. तर आयटकवर काय प्रश्न होता बघा. 1920 मध्ये मुंबई येथे झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले म्हणते. हेच प्रश्न कितीदा रिपीट झालेला आहे. तर नाही का याचे अध्यक्ष कोण होते याचं उत्तर तुम्ही पहिले तुम्हाला माहीतच असेल म्हणा, तरी आपण नाही का स्वतः प्रश्न वाचल्याच्या नंतर उत्तर रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचा. तर याचं उत्तर आहे लाला लजपत राय. तर लाला लजपत राय नाही का 1900 आयटकचं अधिवेशन जे 1920 साली झालं तर याची स्थापना सुद्धा 1920 आहे, 31 ऑक्टोबर 1920 तर त्याचे अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय होते. तर आयटक बद्दल आपण इथं थोडीशी ॲडिशनल माहिती बघू. तर बघा काय होतं, भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता ना, कम्युनिस्ट पक्ष त्याच्याशी संबंधित होता हे आयटक, कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित होता. दुसरे अध्यक्ष कोण होते? तर जोसेफ बॅपिस्टा होते. जोसेफ बॅपिस्टा पहिले तर आपण पाहिलेलेच आहे कोण होते, तर लाला लजपत राय. आणि तिसरे चौथे सुद्धा विचारलेले आहे आपल्याला, तर कोण होते? तर CR दास होते. लक्षात ठेवा, CR दास. म्हणून आयटक महत्वाचे आहे इथं अध्यक्ष. त्याच्यानंतर नाही का इथं आपण अजून काही महत्वाची माहिती बघू. कलकत्ता विशेष अधिवेशन सुद्धा यांच्याच अध्यक्षतेखाली भरलं होतं. कोणाच्या? लाला लजपत रायच्या अध्यक्षतेखाली नाही का कलकत्ता विशेष अधिवेशनाची सुद्धा स्थापना यांच्याच अध्यक्षतेखाली झाली होती. सरचिटणीस कोण होते याचे आयटकचे? तर दिवाण चिमनलाल. लक्षात ठेवा, दिवाण चिमनलाल. आणि यांचं वृत्तपत्र कोणतं होतं असं जर विचारलं आपल्याला तर पंजाबी वृत्तपत्र होतं. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा. आणि सरचिटणीसवर सुद्धा प्रश्न आलेला आहे.
हे सुद्धा लक्षात ठेवता. कलकत्ता विशेष अधिवेशन सुद्धा आलेलं आहे. म्हणून इथं सगळे नाही का आलेलेच पॉईंट आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांचे नाही का काही म्हणजे वंदे मातरम आणि उर्दू दैनिक होते हे वंदे मातरम, ते सुद्धा लक्षात ठेवता. कलकत्ता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सुद्धा अध्यक्ष होते ते 1920 साली, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवता, कारण याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला होता त्यांनी, कोणी तर लाला लजपत राय, लक्षात ठेवता. 31 ऑक्टोबर 1920 साली याची आयटकची स्थापना झाली होती. हे सुद्धा पॉईंट इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, ऑल इंडिया मुस्लिम लीग वर एक प्रश्न आलेला आहे, ते आपण सुद्धा इथं अनालिसिस म्हणजे थोडाफार अनालिसिस केलेला आहे. मुस्लिम लीग आपण याच्यातून पुस्तकातून पाहून घ्यायचा, कारण इथं जर आपल्याला जर माहिती थोडीशी कमी वाटली तर तुम्हाला अजून जर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असला तर नक्कीच तुम्ही नाही का पुस्तकात जाऊन ते कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. तर बघा, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते, असा प्रश्न आपल्याला मुस्लिम लीगवर खूप सारे प्रश्न सुरुवातीला आलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घेणं आपलं काम आहे. तर याचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर आगा खान होते, लक्षात ठेवा आगा खान. आता मुस्लिम लीग बद्दल आपण थोडीशी ऍडिशनल माहिती बघू इथं. तर बघा, पहिले वार्षिक अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरत होते, तर पहिले वार्षिक अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते, तर असं जर विचारलं तर अहमदजी पीरभाई, लक्षात ठेवा अहमदजी पीरभाई, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. कुठं भरलं होतं म्हणून, कराची, लक्षात ठेवा कराची. तर त्याच्यानंतर नाही का हे एवढे जरी पॉईंट इथं लक्षात ठेवले तर सफिशियंट आहे. बाकी मुस्लिम लीग बद्दल तुम्ही नाही का पुस्तकात माहिती पाहून घ्या. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण इथं. बघा काय होता, सत्यशोधक समाजाबद्दल होता. सत्यशोधक समाज नाही का आपण फुल व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्हाला जर पाहायचा असला तर नक्की ते पाहिजा. तरी इथं आपण थोडीशी ऍडिशनल माहिती त्याची इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा काय होता प्रश्न, रिकामी जागा हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते म्हणते, कार्यवाहक विचारलेला आहे. तर सत्यशोधक समाजावर खूप सारे प्रश्न आलेले, खूप सारे, तर त्याची ऍडिशनल माहिती आपण इथं घेतलेली आहे. तर कोण होते सांगा बरं, तर नारायण कडळक हे व्यक्ती नाही का सत्यशोधक समाजाचे हे होते कार्यवाहक, लक्षात ठेवा कार्यवाहक. त्याच्यानंतर नाही का इथं सत्यशोधक समाजाची काही पॉईंटवर आपण इथं फोकस जास्त करू शकतो. जसं राजकीय विषय जे होते ना त्याच्यावर बोलायला इथं जमत नव्हतं, म्हणजे ते वर्ज्य मानल्या जात होतं, त्याला असं म्हटलं जाते. तर इथं नाही का सामाजिक विषयावर जास्तीत जास्त चर्चा होत होती, राजकीय विषयावर बोलणं म्हणजे बोलतच नव्हती, सरळ आपण इथं सांगू शकतो एका शब्दात. त्याच्यानंतर नाही का दर रविवारी बैठक कोणाच्या घरी भरत होती, असं जर आपल्याला प्रश्न विचारलेलाच आहे प्रश्न, तर भाऊ मनसाराम घरी, लक्षात ठेवा भाऊ मनसाराम घरी. कार्यप्रसिद्ध कोणत्या वृत्तपत्रातून होत होते, असं जर आपल्याला विचारलं तर दिनबंधू मधून होत होतं. हे प्रश्न सुद्धा आलेला आहे. म्हणजे इथं जेवढे बी पॉईंट आपण घेत आहोत ना ते सर्व प्रश्न नाही का आलेलेच आहे जवळपास, म्हणून हे पॉईंट नाही का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता. त्याच्यानंतर नाही का कृष्णराव भालेकर यांनी नाही का दिनबंधू म्हणजे वृत्तपत्राची संपादक होते, आणि आर्थिक मदत कोण केली दिनबंधू वृत्तपत्राने, असा जर प्रश्न विचारला आपल्याला तर संतूजी रामचंद्र लाड, लक्षात ठेवा संतूजी रामचंद्र लाड. आणि याचा आग्रह काय होता दिनबंधू वृत्तपत्राचा, तर प्राथमिक शिक्षणाचा आग्रह केला त्यांनी, प्राथमिक शिक्षणाचा आग्रह, लक्षात ठेवा हे सुद्धा पॉईंट. त्याच्यानंतर नाही का सत्यशोधक समाजामार्फत नाही का काही वृत्तपत्र चालवल्या जात होते, ते कोणते होते, तर इथं तुम्हाला काही दिसत नसेल तर ते मी झूम करून नाही का हायलाईट करून दाखवतो तुम्हाला. तर सत्यशोधक समाजानं नाही का सावतामाळी फ्री बोर्डिंग स्कूल स्थापन केली होतं. त्याच्यानंतर याचे वृत्तपत्र होते काही दिनमित्र होतं, बडोदा वास्तल होतं, राघवभूषण होतं, अंबालहरी होतं, आणि शेतकऱ्याचा कैवारी. हे 4-5 वृत्तपत्र आहे ना, 5 वृत्तपत्र चांगले पाठ करून ठेवा, कारण विचारलेले आहे. तर त्याच्यानंतर नाही का आपण इथं अजून समाजाची चळवळ कधी थंडावली होती, असा जर प्रश्न विचारला तर 1990 ते 1910 म्हणजे 1890 ते 1910 या काळात नाही का या सत्यशोधक समाजाची चळवळ नाही का थंडावली होती, असं आपण सांगू शकतो. इथं समाजाची शाखा नाही का कोल्हापूरला कोणी स्थापन केली होती, हे सर्वांनाच माहित आहे. तर कोल्हापूरला स्थापन केली शाखा शाहू महाराज यांनी कोल्हापूरला 11 जानेवारी 1911. पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते शाखेचे, तर परशुराम घोडसवारकर, लक्षात ठेवा हे सुद्धा पॉईंट. त्याच्यानंतर नाही का आपण सत्यशोधक समाज इथं एवढे पॉईंट इथं आपण त्याच्या संबंधी लक्षात ठेवू शकतो. तुम्हाला जर सत्यशोधक समाजासंबंधी अजून ॲडिशनल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की नाही का तो व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघू आपण, नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर बघा रिकामी जागा, इथं थोडीशीच माहिती घेतलेली आहे आपण या सुद्धा प्रश्नाची. तर याची ॲडिशनल माहिती नाही का आपण अजून टाकली नाही समजा. हे प्रश्न सुद्धा म्हणजे आउट ऑफ म्हणजे येत नाही आपल्या इकडे जवळपास ग्रुप सी ला आणि ग्रुप बी च्या सारख्या प्रश्न म्हणजे परीक्षेला.
तर हे पाठ करून घेतलं तरी चालते, पण थोडीशी ऍडिशनल माहिती काढली मी ना. तर बघा काय होता प्रश्न, रिकामी जागा हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते. तर सीता स्वयंवर, लक्षात ठेवजा सीता स्वयंवर. हा, तर हे कोणाचं नाटक होतं, तर विष्णुदास भावे यांनी लिहिलं होतं. हे कधी लिहिलं होतं, 1843 साली. तर हे 2-3 पॉईंट इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता क्वेश्चन, खालीलपैकी कोणते राज्यकारभाराच्या निमित्त ब्रिटिशांनी खालसा केले असं विचारलेलं आहे आपल्याला. म्हणजे राज्यकारभाराचे म्हणजे गैर प्रशासनाच्या कारणावरून कोणतं राज्य खालसा केलं होतं असा आपल्याला प्रश्न पूर्वी सुद्धा आलेला आहे आणि हे रिपीट मारलेला आहे. म्हणजे रिपीट कितीदा झालेला आहे प्रश्न. तर ते आपल्याला नाही का इथं काही राज्य खालसा केले होते ते वर्षासहित आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावर बार बार प्रश्न आलेले आहे. तर बघा, तर ते कोणतं राज्य होतं असं जे गैर प्रशासनाच्या कारणावरून खालसा केलं होतं, तर अवध होतं. अवध, लक्षात ठेवा अवध. याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला आलेला आहे. 1856 साली हे गैर प्रशासनाच्या कारणावरून खालसा केलं होतं. आणि व्यपंगत सिद्धांतानुसार विलीन झालेलं पहिलं राज्य कोणतं होतं असं जर विचारलं आपल्याला, तर ते होतं सातारा. ते कधी झालं, 1848 साली, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात पहिलं खालसा होणारं राज्य सुद्धा हेच होतं 1848 साली. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. विलिनीकरणाबाबत जोसेफ ह्यूम बळी तो कानपिडी, हे पॉईंट माहीत राहत नाही बऱ्याच जणाले. हे पॉईंट नाही का IMP करून ठेवा. जर कधी आलाच तर कोणालाच येत नाही, हे मी म्हणजे काढलेलं आहे. तर हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सातारा जे राज्य नाही का विलिनीकरण झालं त्याच्याबद्दल जोसेफ ह्यूम यांनी काय म्हटलं होतं, तर बळी तो कानपिडी असं लक्षात ठेवा. बळी तो कानपिडी म्हटलं होतं असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का डलहौसीने खालसा केलेले काही राज्य होते. हे समजा डलहौसीने, लक्षात ठेवा कोणते कोणते होते. तर बघा याच्यानुसार पाठ करून ठेवा हे वर्षानुसार. तर पहिलं होतं सातारा, 1948 झालं खालसा. त्याच्यानंतर कोणतं जैतपूर, सबलपूर किंवा ओरछा म्हणतो आपण त्याला. हे कधी झालं, 1949 साली. जैतपूर, सबलपूर, ओरछा तिन्ही नाव लक्षात ठेवा. 1949, 1948 सातारा, त्याच्यानंतर जैतपूर, सबलपूर, ओरछा, त्याच्यानंतर बगाट किंवा बागट आपण त्यालाच म्हणतो, किंवा भगत, त्याले असं 3 नाव आहे त्याला समजा. ते लक्षात ठेवा तुम्ही. बगाट आणि उदयपूर हे दोन्ही, म्हणजे बगाट झालं 1950 साली आणि त्याच्यानंतर उदयपूर झालं 1952 साली. 1800 आहे, 1919 येत आहे तोंडात त्याच्यामुळं सॉरी हा. तर बगाट झालं 1850 साली, उदयपूर झालं 1852 साली. आणि हे नाही का दोन्ही राज्य असे होते जे कॅनिंगनं परत केले. हे 2 राज्य विशेष करून लक्षात ठेवा. असं जर विचारलं कोणते राज्य डलहौसीनं खालसा केले होते मात्र ते परत नाही का कॅनिंगनं केलते पुढच्या काळात, कधी केलते, तर ते आपल्याला साल तर विचारणार नाही, पण कोणी केलते असं विचारू शकते. तर ते कॅनिंगनं केलते, कॅनिंगनं, लक्षात ठेवा कॅनिंगनं. त्याच्यानंतर नाही का झाशी कधी झालं, तर 1855 साली झाशी नाही का खालसा केलं होतं. कोण, तर डलहौसीनं. त्याच्यानंतर नागपूर केलं 1854 साली. त्याच्यानंतर अवध केलं 1856. हे राज्य असं होतं जे गैर प्रशासनाच्या कारणावरून खालसा केलं होतं. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा काय होता, पंडिता रमाबाईची माहिती वर आलेली आहे. सॉरी याच्यासाठी मी इथं प्रश्न आहे ते. तर बघा पंडिता रमाबाई बद्दल प्रश्न काय होता, अन्नासाठी पहिले शाळा बातमी सदन यांनी सुरू केली म्हणते. अन्नासाठी पहिली शाळा, तर सर्वांनाच माहित असं नाही प्रश्न, पण ऍडिशनल माहिती गरजेची असते ना, कारण ऍडिशनल माहितीवरच प्रश्न आयोग विचारतो जास्त करून. तर बघा काय होता प्रश्न, अन्नासाठी पहिली शाळा बातमी सदन यांनी सुरू केली. कोण केली, तर पंडिता रमाबाई. लक्षात ठेवा, आपण सर्वांना माहितच असेल हे जवळपास. तर हे जे अन्नासाठीचं पहिली शाळा होती ना, हे स्वतंत्र होती, लक्षात ठेवा. आणि भारतातली पहिलं होतं हे, लक्षात ठेवा. आणि याची ऍडिशनल माहिती नाही का आपण वर घेतलेली आहे, ते मी तुम्हाला इथं दाखवतोच. बघा पंडिता रमाबाई बद्दल एवढे पॉईंट नाही का तरी लक्षात ठेवा, कारण इम्पॉर्टंट पॉईंट आहे सर्व. बघा यांचा जन्म कधी झाला, पंडिता रमाबाईचा, तर 23 एप्रिल 1858 साली. आणि मृत्यू कधी झाला, 1922 साली. 1922 पर्यंत यांचा कार्य आहे. तर त्याच्यानंतर नाही का याच्यातनी काही महत्वाचे पॉईंट, शारदा सदन त्यांनी 1889 स्थापन केलं. शारदा सदन लक्षात ठेवा. तिच्या नाही का पहिल्या विद्यार्थिनी, याच्यावर नाही का आपल्याला आत्ताच प्रश्न आलेला आहे, 2025 साली कंबाईनला आलेला प्रश्न आहे. तर आनंदीबाई कर्वे जे नाही का यांनी हे विधवा होत्या आणि यांच्यासोबत नाही का जे आपले कर्वे होते, धोंडो केशव कर्वे यांनी नाही का विवाह केला होता 23व्या वर्षी. 23 वर्षाच्या होत्या तेव्हा. तर पहिल्या विधवा म्हणजे महिला होत्या ह्या शारदा सदन मधल्या, त्यांच्याशी विवाह कर्वे यांनी केला होता. तर लक्षात ठेवा, पहिल्या विद्यार्थी विचारलं
तर शारदा गंधे पहिली विद्यार्थिनी होती. आणि पहिली विधवा जर विचारलं तर आनंदीबाई कर्वे. लक्षात ठेवा, कर्वेंनी विवाह 1893 या साली, यांचं म्हणजे 23 वर्षाचे जेव्हा होते हे, तेव्हा यांच्यासोबत यांनी 1893 साली विवाह केला होता. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का याचं जे स्थलांतर आहे शारदा सदनचं कुठं केलं तर पुण्याला 1890 साली पुण्याला स्थलांतर केलं होतं. सल्लागार मंडळात कोणते व्यक्ती होते? शारदा सल्लागार मंडळ जे होतं ना, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, ते सुद्धा लक्षात ठेवा. तेलंग होते, रानडे होते आणि भांडारकर होते. हे 3 व्यक्ती लक्षात ठेवा. तेरा भांडारकर म्हणायचं, तेरा भांडारकर. तेरा म्हणजे तेलंग, रानडे आणि भांडारकर तर लक्षात ठेवू शकतो आपण. आणि यांच्या काही महत्वाचे इथं पॉईंट आपण जसं बातमी सदन विचारला आपल्याला येतात अंदाजासाठी, पहिली शाळा कोणी सुरू केली, तसंच काही महत्वाचे पॉईंट इथं लक्षात ठेवू शकतो आपण. जसं की मुक्ती सदन आहे, लक्षात ठेवा. मुक्ती सदन 1896 साली पुणे आणि पुणे केडगाव येथे स्थापन केलं त्यांनी. कृपा सदन हे पतीचं स्त्रियासाठी होतं. लक्षात ठेवा. कृपा सदन 1899 साली केडगाव पुणेलेच होतं. हे सुद्धा प्रीती सदन हे लवकरच बंद पडलं होतं, प्रीती सदन. त्याच्यानंतर सदानंद सदन, लक्षात ठेवा, सदानंद सदन. आणि बातमी सदन 1890 मध्ये पुणेलेच होतं हे सुद्धा. आणि त्यांनी नाही का एक महत्वाचा समाज ते म्हणजे आर्य महिला समाज. लक्षात ठेवा, आर्य महिला समाज याच्यावर सुद्धा खूप सारे प्रश्न आलेले आहे. हे कृपा सदन, प्रीती सदन, बातमी सदन याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. तर हे सर्वच पॉईंट नाही का इम्पॉर्टंट आहे. तर आर्य महिला समाज 1882 साली पुणे येथे स्थापन केला. त्याच्यातल्या महिला सुद्धा विचारलेल्या आहे आपल्याला, खूपदा प्रश्न आलेला आहे. तर ती महिला कोणत्या होत्या? तर काशीबाई कानिटकर होत्या, रमाबाई रानडे होत्या, रखमाबाई राऊत होत्या, पंडिता रमाबाई होत्या. हे 4 महिला नाही का आर्य महिला समाजाच्या स्थापनेत सहभागी होत्या. आणि यांच्या काही महत्वाच्या ग्रंथसंपदा आहे. कोणाच्या? तर पंडिता रमाबाईच्या. हे सुद्धा महत्वाचे आहे. याच्यातल्या बऱ्याच साऱ्या तुम्हाला माहित नसतात, मी इथं महत्वाच्या काढलेल्या आहे. आणि जे पाठ राहते ते समजा काही स्किप मारलेले आहे. जसं की बघा, यांनी नाही का बायबलचे मराठीत भाषांतर केलं पंडिता रमाबाई यांनी. स्त्री धर्मनीती हा त्यांचा महत्वाचा ग्रंथ होता. त्याच्यानंतर नवा करार, त्याच्यानंतर माझी साक्ष हे त्यांचं नाही का जन्म आत्मचरित्र होतं. त्याच्यानंतर नाही का शब्दबीज, त्याच्यानंतर मूळ ज्ञानातील वेचे, हिब्रू भाषेचे व्याकरण, द टेस्टमनी, फिमेन एक्सपिरियन्स इन इंडिया 1900 मध्ये याची हे ग्रंथसंपदा त्यांची होती. द हाय का हिंदू वुमन याच्यावर सुद्धा खूप सारे प्रश्न आपल्याला आलेले आहे. त्याच्यामुळं हे सर्व पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं बघू. बघा, इथं आलेला आहे प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला म्हणते. तर हे सुद्धा प्रश्न नाही का रिपीटच झालेला आहे, म्हणून हे सुद्धा प्रश्न आपल्याला तेवढाच इम्पॉर्टंट आहे. तर बघा, कोण होते ते छापखाना घेऊन देणारे व्यक्ती? तर 2 व्यक्ती होते तसे, तर यांनी एकच व्यक्ती विचारलेला आहे. तर त्याचं नाव आहे व्यंकू बाळोजी काळेवार. लक्षात ठेवा. आणि दुसरे कोणते होते? तर रमैया व्यंकय्या अय्यावरू. हे दोन्ही व्यक्ती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सत्यशोधक अधिवेशनाचे हे पहिले अध्यक्ष सुद्धा होते. कोण? रमैया व्यंकय्या अय्यावरू. 1911 साली सत्यशोधक अधिवेशनाचे. आणि शाखेचे जर म्हटलं कोल्हापूर शाखेचे तर परशुराम घोडसवारकर. लक्षात ठेवा हे पॉईंट. आणि 1911 सत्यशोधक समाजाच्या शाखेचे पहिले कोल्हापूरचे अध्यक्ष कोण? शाखेचे जर विचारलं तर भास्करराव जाधव आहे. आणि ते स्थापनेच्या वेळी कोण होतं? तर परशुराम घोडसावरकर. हे सुद्धा प्रश्न, हे दोन्ही प्रश्न आलेले आहे. तर हे दोन्ही प्रश्न पाठ करून ठेवण्याचा प्रयत्न करा. डिफरन्स पाहून घ्यायचा दोन्हीतला. 1911 साली झालं, जानेवारी 1911 साली. उपाध्यक्ष कोण होते? याचे अण्णासाहेब लट्टे होते. आणि कार्यवाहक कोण होते? तर हरिभाऊ चव्हाण होते. हे सगळेच पॉईंट इथचे महत्वाचे आहे आणि याच्यावर सर्वांवर प्रश्न आलेला आहे. तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. इथं हे प्रश्न पाहिलेला आपण अंदाजासाठी पहिली शाळा. तर इथं महत्वाचा प्रश्न बघा, हे बघा, लखनौ करारावर सह्या करून रिकामी जागा आणि मोहम्मद अली जिना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडून आणण्याचा प्रयत्न केला होता. मध्ये कोण कोण होतं? मोहम्मद अली जिना दिलेला आहे आपल्याला. आणि दुसरा कोणता व्यक्ती होता? तर लोकमान्य टिळक होते. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिना यांनी दोघांनी मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा जे काँग्रेस होती यांच्या दोघांत नाही का ऐक्य घडून आणण्याचा प्रयत्न केला. ते फूट पडली होती आणि ऐक्य घडून आणले होते. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला वाचला असेल तर माहीतच असेल म्हणा. तर तुम्ही ते ऍडिशनल माहिती एक्स्ट्रा पाहूनच घ्या. काँग्रेस आणि मुस्लिम लीगने पारित केला कोणता? लखनौ करार. लक्षात ठेवा. आणि विरोध कोणा केलता याले? लखनौ कराराला विरोध कोणा केलता? पॉईंट जर विचारला तर मदन मोहन मालवीय. लक्षात ठेवा, मदन मोहन मालवीय. काँग्रेसने नाही का मुस्लिम लीगची कोणतं मत मान्य केलं होतं? तर मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदार संघाची मागणी जी होती ते मुस्लिम लीगची काँग्रेसने मान्य केली. आणि मुस्लिम लीगनं काय मान्य केलं मग? तर काँग्रेसच्या साम्राज्यांतर्गत जे स्वातंत्र्य मागलं होतं ना, साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्य, तर त्याची मागणी नाही का मुस्लिम लीगनं मान्य केली होती. हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण इथं नेक्स्ट क्वेश्चन बघू.
बघा काय होता प्रश्न, विजोड व्यक्ती ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विजोड व्यक्ती, तर बघा इथं MR सयानी, मीर मुझफ्फर हुसेन, सय्यद अहमद खान आणि मोहम्मद अली खान असे आणि सय्यद अहमद खान याचं उत्तर आहे. कारण हे व्यक्ती याच्यात म्हणजे हे 3 व्यक्ती दुसऱ्या संघटनेशी संबंधित होते आणि हे सय्यद अहमद खान एक सेपरेट म्हणजे मुस्लिम धर्मसुधारक होता. तर याच्याबद्दल आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट इथं सांगू शकतो आपण, जसं की लोकशाही राजकारण शासन पद्धतीचा यांनी विरोध केला. लोकशाही शासन पद्धती जे होती ना त्याचा विरोध कोणी केला होता, तर सय्यद अहमद खाननं. आणि 1859 साली त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ जे गाजलेला आहे आणि ज्याच्यावर नाही का बार प्रश्न विचारलेला आहे, कोणता होता, द कॉजेस ऑफ इंडियन म्युटनी. लक्षात ठेवा 1859 सालीचा ग्रंथ आहे हा, द कॉजेस ऑफ इंडियन म्युटनी. आणि कुराणावरील भाष्य हा त्यांचा ग्रंथ होता एक महत्त्वाचा. 1864 साली नाही का त्यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. कशाची, सायंटिफिक सोसायटीची स्थापना 1864 साली त्यांनी केली होती. त्याच्यानंतर नाही का त्यांचं मासिक होतं एक तहजीब उल अखलाक. लक्षात ठेवा तहजीब उल अखलाक, कारण याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. कधी, तर 1870 डिसेंबर 1870ला यांनी याची मासिकाची रचना केली किंवा स्थापना केली. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट याच्या संबंधी 1875 साली त्यांनी नाही का मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. मोहम्मद ओरिएंटल स्कूल 1875 साली. 1886 साली त्यांनी नाही का पहिल्यांदाच मोहम्मद एज्युकेशनल कॉन्फरन्स भरवली होती. मोहम्मद एज्युकेशनल कॉन्फरन्स भरवली होती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का अलीगढ स्कूल, अलीगढ चळवळ हे त्यांनी नाही का चालवल्या होत्या. कोण, सय्यद अहमद खान. याच्या संबंधी नाही का काही महत्त्वाच्या 4 घटना आहेत, त्यांचा क्रम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ह्याच्यावर नाही का मेन्सले प्रश्न आलेला आहे. तर बघा यांचा क्रम कसा आहे. सगळ्यात आधी नाही का त्यांनी मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूल 1875 साली स्थापन केलं. त्याच्यानंतर मुस्लिम एज्युकेशन शिक्षण परिषद आपण जे 1886 साली पाहिली ना, तेच मुस्लिम एज्युकेशन शिक्षण परिषद 1886 सालीची. त्याच्यानंतर पॅट्रियाटिक असोसिएशन 1888 साली. त्याच्यानंतर डिफेन्स असोसिएशन हे 1893 साली. याच्यात हे 4 पॉईंट नाही का क्रमानुसार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू याच्यातला. बघा काय होता, 1905 मध्ये यंग थिईस्ट युनियनची स्थापना पुढीलपैकी कोण केली असं आपल्याला विचारलेलं आहे. यंग थिईस्ट युनियन, बघा आपल्याला बरेच प्रश्न रिपीटच होते, तर हे सुद्धा रिपीटच आहे. म्हणजे आधी सुद्धा आलेला आहे तरुण अस्तिकाचा संघ. इथं नाही का फक्त इंग्लिश विचारलेला आहे. तर कोण स्थापना केली ती सांगा बरं. तर याचं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे, तर विठ्ठल रामजी शिंदे. लक्षात ठेवा विठ्ठल रामजी शिंदे. यंग थिईस्ट युनियनलाच आपण काय म्हणतो मराठी, तरुण अस्तिकाचा संघ. आणि हे कधी स्थापन झालं, 1905 साली झालं. यांच्या मदतीने म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे हे नाही का कोणाच्या मदतीनं इंग्लंडला गेलते असं जर आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे भांडारकर. लक्षात ठेवा भांडारकर. यांचं साप्ताहिक होतं एक उपासना. लक्षात ठेवा उपासना. त्याच्यानंतर नाही का गंगाराम भाऊ मस्के यांच्या मदतीने नाही का त्यांनी कायदा आणि इतिहास या 2 विषयात नाही का BA पास केलं. कोणाच्या मदतीनं, तर गंगाराम भाऊ मस्के. लक्षात ठेवा गंगाराम भाऊ मस्के यांनी नाही का संघ सभा चालवली होती. संघ सभा लक्षात ठेवा. माझ्या याचे काही ग्रंथ महत्वाचे आहे ते आपण इथं पाहून घेऊ. माझ्या आठवणी व अनुभव, त्याच्यानंतर अनटचेबल इंडिया, त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ परिहार, त्याच्यानंतर यंग थिईस्ट युनियन, त्याच्यानंतर थिएस्टिक डिरेक्टरी. हे पॉईंट सापडत नाही बऱ्याच जणाले, पण हे प्रश्न आलेला आहे मेन्सले कोणातरी. लक्षात ठेवा थिएस्टिक डिरेक्टरी. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावर सुद्धा बार प्रश्न आलेले आहे आपल्याला. तर कोणता प्रश्न आहे पाय बघा. मराठमोळा आणि मराठमोळ्याची पुरवणी हे ग्रंथ आहे का, तर हे लेख कोणी लिहिला म्हणते, म्हणजे लेख आहे तर कोणी लिहिला सांगा बरं याचं उत्तर. बघा काय काय ऑप्शन, विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णू शास्त्री पंडित, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख. तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. लक्षात ठेवा गोपाळ गणेश आगरकर. याच्या संबंधी नाही का महत्वाचे जेवढे पण पॉईंट भेटते ना तेवढे काढून घ्या, कारण महत्वाचे समाजसुधारक आहे. याच्यावर नाही का प्रश्न येते म्हणजे येते, कोणत्या ना कोणत्या परीक्षेला येणारच आहे आणि महत्वाचे व्यक्ती आहे, त्या कारणामुळं पॉईंट काढणं महत्वाचे यायचे. तर बघा यांचे काही महत्वाचे ग्रंथ किंवा त्यांचे ग्रंथ संबंध लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अनाथाला कोणी वाली नाही यांचा ग्रंथ होता ते. आणि यांच्या निबंधमालेचा प्रभाव कोणावर होता, गणेश आगरकरावर कोणाच्या निबंधमालेचा प्रभाव होता असा जर प्रश्न विचारला आपल्याला तर त्याचं उत्तर असणार आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. लक्षात ठेवा विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्याच्यानंतर नाही का हेमलेटचं नाही का यांनी मराठीत भाषांतर केलं हेमलेटचं, तर याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. काय होतं भाषांतर ते, तर विकार विलचित हे सुद्धा प्रश्न आलेला आहे. जशाल तसा लक्षात ठेवा किंवा पॉईंट पाठ करून ठेवा. यांच्यावर नाही का टीका कोणत्या म्हणजे
वृत्तपत्रातून झाली, तर दिनबंधूमधून कोणाचं होतं दिनबंधू, आपण मगाशी सुद्धा पाहिलेलं आहे, तर कृष्णराव भालेकर यांचं होतं. आणि याच्यात टीका काय गेली होती, तर शहाण्याचा मूर्खपणा. लक्षात ठेवायचा, शहाण्याचा महत्वाची टीका आहे म्हणून पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. आगरकर नाही का हे महत्वाचे सुधारक होत्या. गुलामगिरीचं राष्ट्र म्हणजे सुधारक म्हणजे त्यांचं ते वृत्तपत्र होतं, सुधारक गुलामगिरीचं राष्ट्र. यांच्यावर प्रभाव कोणाचा होता असा जर प्रश्न विचारला आपल्याला, तर हर्बर्ट स्पेन्सर, मिल आणि हे नाही का बुद्धिवादाचे जनक होते. हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्या संबंधी ऍडिशनल माहिती मी घेतलीच असेल, इथं दिसत नाही, एक मिनिट मी चेक करतो. हा, तर इथं नाही का आगरकराबद्दल नाही का थोडीशी आपण एक्स्ट्राची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, आगरकर यांचा जन्म कधी झाला, 1856 साली, आणि यांचा मृत्यू 1895 साली. यांचा जन्म कुठे झाला, टेंबू, सातारा. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे आपल्याला. जन्माचे जे ठिकाण आहे ते जोड्या लावत आलेले आहे पूर्वी प्रश्न, म्हणून पाठ करणं गरजेचं आहे. यांच्या ग्रंथसंपदा इथं नाही का आपण जेवढ्या आहे तेवढ्या पाठ करून घेण्याचा प्रयत्न करा. स्क्रीनशॉट काढा, काही करा, पण हे पाठ करा. याचे बघा ग्रंथसंपदा कोणत्या होत्या, झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला दिसणार व्यवस्थित. वाक्यमीमांसा, अलंकार मीमांसा, वाक्याचे पृथक्करण, फुटके नशीब, हे आत्मचरित्र होतं. लक्षात ठेवा, IMP करून ठेवलेला आहे म्हणून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जर विचारलं आपल्याला आगरकराचं आत्मचरित्र कोणतं होतं, तर फुटके नशीब. फुटके नशीब. विकार विलसित हे हेमलेटचं मराठीत भाषांतर होतं. त्याच्यानंतर गुलामगिरीचे शस्त्र हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यांनी नाही का इतिहास आणि तत्वज्ञान या विषयात MA केलं होतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का यांच्यावर प्रभाव कोणाचा होता, आपण आताच पॉईंट पाहिलेला आहे, हर्बर्ट स्पेन्सर आणि जेम्स मिल. त्याच्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी जे स्थापन केली होती ना त्यांनी टिळकाच्या मदतीनं, तर ते कधी गेली ती 24 ऑक्टोबर 1884 साली. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहे पूर्वी, म्हणून हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. आणि सुधारक जे वृत्तपत्र होते, जे मराठी आणि इंग्लिश दोन याच्यात छापत होते ना, तर ते सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे बार, तर ते लक्षात ठेवा. सुधारकचे नाही का मराठी संपादक कोण होते, तर आगरकर होत्या. आणि इंग्रजी संपादक कोण होते, तर गोखले होते. लक्षात ठेवा सुधारकच्या. आणि मराठा तर माहीतच आहे आपल्याला, टिळकाचं होतं. तर इथं नाही का हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. मराठीचे संपादक विचारले तर आगरकर, आणि इंग्रजीचे जर विचारले तर गोखले. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघायचं, पुस्तक होतं त्यांचं, महत्वाचं पुस्तक होतं. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, तर डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. डोंगरीच्या तुरुंगात नाही का टिळक आणि आगरकर जेव्हा होते तेव्हा नाही का त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. लक्षात ठेवा. त्यांचं हे वृत्तपत्र जे वराड समाचार आहे, याच्यावर सुद्धा कंबाईनला 2025 का 24 प्रश्न आलेला आहे. वराड समाचार खालीलपैकी कोणत्या व्यक्ती, म्हणजे असं नाही आले, तर हे 3 वृत्तपत्र विचारले होते. त्याच्यात एक सुधारक होतं बहुतेक, आणि एक वराड समाचार होतं, आणि एक कुठून म्हणजे कोणतं तरी होतं, किंवा वराड समाचार नाही का कुठून चालवल्या गेलं होतं असा प्रश्न होता, तर ते अकोल्यातून चालवल्या गेलं होतं. तर हे सुद्धा पॉईंट येतं, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आगरकराचं मत काय होतं बघा, ब्रिटिश लोकांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि दुसरा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण इथं नेक्स्ट क्वेश्चन बघू. आपण समोर आलो ना, तर मागं जाऊ थोडं. बघा नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटना, म्हणजे पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता. म्हणजे शाहू महाराजांवर कोणत्या संघटनेचा सर्वाधिक प्रभाव होता असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर सर्वाधिक प्रभाव नाही का, म्हणजे आता मी ऑप्शन वाचून दाखवतो, तुम्ही उत्तर द्या तेवढं. आर्य समाज, सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, याच्यापैकी कोणता असायला पाहिजे बरं, तर आर्य समाज असायला पाहिजे. कारण की आर्य समाजाचे जास्तीत जास्त प्रभाव कोणावर होता, शाहू महाराजांवर होता. तर या आर्य समाजाबद्दल आपण इथं थोडीशी माहिती पाहिली पाहिजे, कारण आर्य समाज नाही का महत्वाचा आहे आणि त्याच्यावर विचारलेले खूप सारे प्रश्न आहे. तर बघा, आर्य समाजाची स्थापना कधी झाली, 10 एप्रिल 1875. लक्षात ठेवा. कुठं झाली, मुंबईला झाली. कोणी केली, दयानंद सरस्वती यांनी केली. तर मुंबईला झाली. त्याच्यानंतर याचे नाही का शाखा, कोल्हापूरला शाखा संपादक कोण होते याचे, म्हणजे आर्य समाजाची जी शाखा झाली होती ना स्थापना, कुठं, कोल्हापूरला. त्या कोल्हापूर शाखेचे संस्थापक कोण होते असा जर प्रश्न विचारला आपल्याला, तर DT मालक. लक्षात ठेवा, DT मालक विचारू शकते इथं प्रश्न, म्हणून हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. भारतीय विद्यार्थी वसतिगृहाचे जनक कोण होतं असं जर विचारलं आपल्याला, सर्वांनाच माहित आहे शाहू महाराज होते. भारतीय विद्यार्थी वसतिगृहाचे आद्य जनक होते. त्या टीका यांच्यावर काय केली ती, शाहू महाराजांवर भारतीय स्वातंत्र्याचे दुश्मन. लक्षात ठेवा, भारतीय स्वातंत्र्याचे दुश्मन. आर्य समाजाची शाखा 1918 साली कोल्हापुरात स्थापन केली. कोण, शाहू महाराज यांनी. आणि यांचं शाहू महाराजांचं महत्वाचं वृत्तपत्र होतं कोणतं, सिद्धांत विजय. एवढे पॉईंट जरी इथं आपण कव्हर केले तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. बघा,
त्यांनी प्रशासनाचे भारतीयकरण केले, त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला, त्यांनी आर्म्स ऍक्ट होता ना, आर्म्स ऍक्ट ते रद्द केला होता. ते कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. काय होतं? लॉर्ड लिटन होता, लॉर्ड हेंडिंग्स होता, लॉर्ड रिपन होता, लॉर्ड इल्बर्ट होता. या चारपैकी कोण असेल? तर लॉर्ड रिपन असणार. कारण हे नाही का महत्वाचे एक व्यक्ती होते, ज्यांनी नाही का म्हणजे यांचा उद्देश नाही का चांगला होता, म्हणजे भारतीयांच्या बाबतीत. तर यांच्याबद्दल आपण थोडीशी त्या ऍडिशनल माहिती पाहायला पाहिजे. यांनाच आपण नाही का भारतीय स्थानिक स्वराज्याचा जनक सुद्धा म्हणतो. कोणाला? लॉर्ड रिपन यांना. लॉर्ड रिपन यांना. जे लिटननं कायदे केले ना, जे हानिकारक होते जास्तीत जास्त भारतीयांना, ते रिपननं सर्व नाही का रद्द करण्याचा प्रयत्न केले होते. तर हे पॉईंट इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणून यांना नाही का भारतीय स्थानिक स्वराज्याचा जनक असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर यांच्या संबंधी महत्वाचे पॉईंट इथं पाहून घेऊ आपण. भारतात नाही का पहिली 10 वार्षिक जनगणना यांनीच केली होती. कधी केली ती? 1881 साली. लक्षात ठेवा, 1881. ओळखून आलं तर मी सांगत आहोत पुन्हा 1881 साली. तसेच नाही का 1880 ते 84 गव्हर्नर जनरल होते. हे कुठचे? तर आपल्या भारतात होते. 1880 ते 84 साली गव्हर्नर जनरल होते. हंटर आयोगाची नेमणूक सुद्धा यांनीच केली ती. कोणी? लॉर्ड रिपन यांनी. तर यांनी नाही का काही महत्वाचे ऍक्ट नाही का रद्द केले, ते आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करू. देशी वृत्तपत्र कायदा जे होता 1882 सालचा, ते सुद्धा रद्द केलता. पहिला फॅक्टरी कायदा यांनी नाही का केलता होता 1882 साली. त्याच्यानंतर वित्तीय विकेंद्रीकरण यांनी म्हणजे सुरू केलं. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्याचा अधिनियम 1882 साली यांनी मांडला होता. आणि हे सर्वात महत्वाची सुधारणा होती, याची लक्षात ठेवा, सर्वात महत्वाची स्थानिक स्वराज्याचा अधिनियम. त्याच्यानंतर शिक्षण आयोग सुद्धा नेमला होता यांनी 1882 साली. त्याच्यानंतर इल्बर्ट बिल विवाद होता ना 1883-84 साली, याच्यात सुद्धा त्यांचा महत्वाचा सहभाग होता. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. बघा काय होता क्वेश्चन. आता इथं मुस्लिम धर्म सुधारणा संबंधी चळवळी आहे ना, त्याच्याबद्दल आपण इथं एक पॉईंट कव्हर केलेला आहे. ते सुद्धा इथं महत्वाच्या चळवळी आपण इथं घेण्याचा प्रयत्न करत आहोत. देवबंद ओळखून येणार तुम्हाला, इथं मी झूम करून दाखवतो. देवबंद चळवळीने 1885 साली बघा, देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय सभेबद्दल कोणती प्रक्रिया व्यक्त केली असा प्रश्न आहे. तर बघा 4 ऑप्शन होते. राष्ट्रीय काँग्रेसचे सभेचे स्वागत केले, राष्ट्रीय काँग्रेस सभा उपयोगी नाही, राष्ट्रीय काँग्रेस सभेवर टीका केली म्हणजे बहिष्कार घालावा, राष्ट्रीय काँग्रेस सभेमध्ये मुस्लिमांविरुद्ध म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस हे मुस्लिमांविरुद्ध आहे असं यांचं म्हणणं होतं. याच्यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे? तर यांनी नाही का देवबंद चळवळीने नाही का राष्ट्रीय काँग्रेसचं नाही का स्वागत केलं होतं. लक्षात ठेवायचं, स्वागत केलं होतं. तर त्याच्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आपण देवबंद चळवळीबद्दल काय सांगू शकतो? तर यांनी नाही का हिंदू शिकवणुकीचा नाही का म्हणजे हे पॉईंट कटला इथं. तर हे हिंदू शिकवणुकीविरुद्ध नाही का जिहाद भावना असं काहीतरी आहे ते पॉईंट. तर ते मी नंतर सांगेनच तुम्हाला. तर दुसरे ॲडिशनल पॉईंट आपण इथं पाहून घेऊ पहिले. तर इस्लामी शिक्षण केवळ म्हणजे यांचं एकच उद्दिष्ट होतं, इस्लामी शिक्षण देणं, इस्लामी शिक्षण. आणि हिंदू शिकवणुकीला नाही का त्यांनी म्हणजे विरोध केला होता असा पॉईंट आहे ते. तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का मुस्लिम पुनर्जीवनाची नाही का हे चळवळ होती. कोणती? तर देवबंद चळवळ 1885 ची होती. लक्षात ठेवा. 1866 स्थापन झाली. 1885 मध्ये यांनी काँग्रेसचं म्हणजे स्वागत केलं का काय केलं ते विचारलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर नाही का शाळेत नाही का पाश्चिमात्य शिक्षण आणि संस्कृत शिक्षण नव्हता याचा समावेश. कारण यांचा उद्देश फक्त इस्लामी शिक्षण देणं हाच होता. लक्षात ठेवा. आणि हिची स्थापना नाही का 1866 साली कुठं झाली असं जर आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. तर UP सहारनपूर देवबंद इथं नाही का देवबंद चळवळीची स्थापना केली. कोणाच्या नेतृत्वाखाली शाळा सुरू झाल्या असं जर विचारलं तर मोहम्मद कासिम वनत्वी आणि रशीद अहमद गंगोही हे दोन्ही प्रश्न विचारले आहे, दोन्ही व्यक्ती विचारलेले आहे. म्हणून हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असा विचारलेला आहे आपल्याला की उलिमांनी स्थापन केली होती. तर हे 2 उलेम होते समजा, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट याच्याबद्दल आपण पाहू. इथं काही महत्वाच्या नाही का आपण चळवळी घेऊ. जसं की बघा मुस्लिम सुधारणा चळवळी आपण इथंच घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून इथं मुस्लिम सुधारणा चळवळीचा आपला टॉपिक कव्हर झाला पाहिजे. वहाबी चळवळ बघा, वहाबी चळवळ 1820 ते 70 पर्यंत चालली होती. वहाबी चळवळ हिचा उद्देश काय होता? पहिले आपण हिचं मुख्यालय पाहू. हिचं मुख्यालय नाही का पहिले सिताना होतं, इनायत अली. नंतर नाही का बिहारमध्ये पाटणा इथं गेलं होतं वहाबी चळवळीचं मुख्यालय. त्याच्यानंतर नाही का भारतात नाही का
स्थापना कशाची केली? स्थापना कोणी केली? वहाबी चळवळीची. तर सय्यद अहमद यांनी केली. सय्यद अहमद, लक्षात ठेवा. मुस्लिमाचे राज्य स्थापन करणे याचा उद्देश होता. वहाबी चळवळीचा उद्देश काय होता असं जर विचारलं तर मुस्लिमाचे राज्य स्थापन करणे हा उद्देश होता. त्याच्यानंतर नाही का वहाबी चळवळ झाले. त्याच्यानंतर देवबंद चळवळीचा खाली काही पॉईंट दिले होते, आपण ते पाहून घेऊ. देवबंद चळवळीने फतवा काढला होता. काय? तर संयुक्त भारतीय राजभक्त सभा आणि मुस्लिम अँग्लो ओरिएंटल सभा हे सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलता. यांच्या विरोधात फतवा काढला होता. सय्यद अहमद खान यांनी, स्थापन नाही तर फतवा काढला होता यांच्या विरोधात. लक्षात ठेवा. चळवळीस राजकीय व बौद्धिक रूप देण्याचा प्रयत्न कोणी केलता असा जर प्रश्न आपल्याला विचारला. देवबंद चळवळ जी होती ना, तिला त्या चळवळीला नाही का राजकीय आणि बौद्धिक रूप देण्याचा प्रयत्न कोणी केलता? तर मोहम्मद उल हसन यांनी. मोहम्मद उल हसन यांनी. त्याच्यानंतर नाही का इथं काही महत्वाच्या चळवळी आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध जिहाद भावना कोणत्या चळवळीनं केलती? तर हे देवबंद चळवळीनं केलती. लक्षात ठेवा. इथं काही चळवळी घेतलेल्या आहे ज्याचा आपण नाही का साल आणि त्याचे अध्यक्ष म्हणजे ज्यानं स्थापना केली ती व्यक्ती लक्षात ठेवा, कारण त्याच्यावर विचारलेले प्रश्न आहे. फरियादी चळवळ बघा. फरियादी चळवळ 1804 ला फरीदपूरला स्थापन झाली. कोणी केली? शरियतुल्लाह किंवा दाऊमिया आपण त्याला म्हणतो. शरियतुल्लाह किंवा दाऊमिया. त्याच्यानंतर तायुनी चळवळ हे 1839 साली ढाका येथे करामत अली यांनी स्थापन केली. वहाबीतून निर्माण झाली. कोणती? तर तायुनी चळवळ वहाबी चळवळ होती ना, त्याच्यातून निर्माण झाली होती. अहमदिया चळवळ हे 1889 ते 90 मध्ये स्थापन झाली. फरीदकोट येथे. कोणी स्थापन केली? तर मिर्झा गुलाम अहमद यांनी. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का नदौताल चळवळ हे 1894 ते 95 साली झाली. शिबनी नुमानी यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर एक अहरार चळवळ लक्षात ठेवा. याचे नाही का मुस्लिम धर्म सुधारणा चळवळी जी आहे ना, ते तुम्ही पाहून घ्या, कारण महत्वाचे आहे. याच्यावर जर प्रश्न विचारले तर आपल्याला आले पाहिजे, त्या कारणामुळे पाहून घेणं आपलं काम आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू. व्हिडिओ खूप लांबत असेल बहुतेक, तरी सुद्धा मी इथं घेण्याचा प्रयत्न करत आहो, कारण महत्वाचे पॉईंट आहे. इथं जोड्या लावा असा प्रश्न होता आपल्याला. दिसत नाही हा प्रश्न. हा प्रश्न आपण इथं स्किप मारू, कारण हा व्यवस्थित दिसत नाही आहे. त्याच्या खालचा प्रश्न घेऊ आपण. बरं, वाचण्याचा प्रयत्न करू, जाऊ द्या. ठीक आहे. तर बघा जोड्या लावामध्ये दिला होता वॉरेन हेस्टिंग्ज, इकडे कलकत्ता मदरसा, जोनाथन डंकन संस्कृत महाविद्यालय, सर विल्यम जॉन्स बंगाल एशियाटिक सोसायटी, त्याच्यानंतर सर विल्सफोर्स इव्हॅलॉजिकल संप्रदाय. हे इकडे 4 हे दिलत्या संस्था दिलत्या आणि इकडे 4 व्यक्ती दिले होते. तर त्याच्या जोड्या लावा असं विचारलं होतं आपल्याला. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? वॉरेन हेस्टिंग्ज, कलकत्ता मदरसा आपल्याला माहित आहे. 1चं 1 लागन, 1चं 1 2 याच्यात आहे. त्याच्यानंतर जोनाथन डंकन संस्कृत महाविद्यालय बनारस हे सुद्धा माहित आहे. 2चं 2 म्हणजे 1 2 3 4 असं उत्तर आले पाहिजे. 3 नंबरचं ऑप्शन. त्याच्यानंतर आपण वॉरेन हेस्टिंग्ज बद्दल महत्वाची माहिती पाहून घेऊ, कारण वॉरेन हेस्टिंग्ज बद्दल आपल्याला बरेच सारे प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यानंतर बघा काय काय होतं. तर वॉरेन हेस्टिंग्ज यांनी नाही का बनारसचा तह हे केला होता. लक्षात ठेवा. दिवाणी आणि फौजदारी जे अदालत हे यांनी स्थापन केल्या होत्या. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली ती कोण? वॉरेन हेस्टिंग्जनं. अलाहाबाद आणि कोरा प्रदेश नाही का काढून घेतला होता. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. इंग्रजी भाषांतर कशाचं? फतवा ए आलमगिरीचं इंग्रजी भाषांतर केलं तर कोण? तर वॉरेन हेस्टिंग्जनं. लक्षात ठेवा. गैरवापर टाळला कशाचा? दस्तकाचा गैरवापर टाळला कोण? वॉरेन हेस्टिंग्जनं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का तिबेटला पाठवले. कोणाला पाठवलं होतं तिबेटला? तर माशी लामाच्या दरबारात. याला तिबेटला पाठवलं होतं. कोणाला? वॉरेन हेस्टिंग्जला तिबेटला पाठवलं होतं, काशी लामाच्या दरबारात. लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर नाही का 1873 ला गव्हर्नर जनरल बनला. सोबत नाही का 4 जण होते. त्याच्या कोण कोण होते हे याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आपल्याला. क्लेवरिंग, फ्रान्सिस, जॉन्सन, बारवेल हे 4 व्यक्ती लक्षात ठेवा. महत्वाचे आहे. पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. न्याय व्यवस्थेत नाही का यशस्वी ठरला होता हे न्याय व्यवस्थेत. त्याच्यानंतर नाही का भूमिकर सुधारणेत नाही का त्यानं अयशस्वी ठरला होता. म्हणजे न्याय व्यवस्थेत नाही का यशस्वी आणि भूमिकर मध्ये अयशस्वी ठरला होता. न्याय व्यवस्थेमध्ये नाही का यशस्वी आणि भूमिकर सुधारणेत नाही का अयशस्वी, कारण की त्यानं भूमिकराचे नाही का खूप सारे दर लादले असेल कदाचित. त्याच्यानंतर नाही का वॉरेन हेस्टिंग्ज बद्दल आपण बनारसचा तह वरतच बघितलेला आहे. ती माहिती वरची दिसत नव्हती ना, त्या कारणामुळे खाली लिहिलेली आहे. बनारसचा तह, रोहला युद्धात नाही का भाग, प्रचंड टीका केली याच्यावर.
वॉरेन हेस्टिंग्जवर प्रचंड टीका कशामुळे केली होती, तर रोहाला युद्धात नाही का त्यांनी भाग घेतला होता त्याच्यामुळे केली. तर भारतात नाही का प्रशासनाचा पाया घातला होता. गीतेचे नाही का इंग्रजी भाषांतर प्रस्थापित लिहिले होते. 1872 ते 85 साल हे त्याचा नाही का कार्यकाळ लक्षात ठेवता. महाभियोग याच्यावर नाही का महाभियोग लावला होता. कारण काय होतं त्याले, तर नाही का चैत सिंग बनारसचा राजा आणि अवध बेगम याच्या कृतीबद्दल नाही का त्याने, म्हणजे याच्याबद्दल जे कृती केली त्याच्याबद्दल नाही का त्याच्यावर महाभियोग लावला होता. आणि ते एकमेव असा व्यक्ती होता त्याच्यावर नाही का महाभियोग लागला होता, लक्षात ठेवता. यांनी नाही का स्थापन काय केलं, तर दलित मंडळ, समाजसेवा संघ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. तर हे लक्षात ठेवता. त्याच्यानंतर नाही का सर विल्यम जोन्स याच्याबद्दल नाही का थोडीशी माहिती आपण इथं पाहून घेऊ. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली त्यांनी, लक्षात ठेवता. त्याच्यानंतर नाही का वॉरेन हेस्टिंग्जचा इथं नंदकुमार खटला नाही का फेमस खटला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर महाभियोग म्हणजे खूप सारी टीका झाली होती. त्या कारणामुळं नंदकुमार खटला सुद्धा लक्षात ठेवता. पी रॉबसन आणि थॉम्सन गॅजेट हे व्यक्ती होते. याच्यात निर्णय काय होता, दोष, न्यायालयीन चूक असं म्हणजे यांच्यावर दोष लागला होता. ते निर्णय दोष किंवा न्यायालयीन चूक, लक्षात ठेवता. थॉम्सन व गॅजेट घटनेची म्हणजे यांनी म्हटलं होतं, या व्यक्तींनी म्हटलं होतं जे नंदकुमार खटला चालवला होता ना कोणावर, वॉरेन हेस्टिंग्जवर, त्यांच्याबद्दल यांनी म्हटलं होतं पी रॉबसन यांनी निर्णय दोष किंवा न्यायालयीन चूक आहे म्हणे. किंवा थॉम्सन व गॅजेट यांनी काय म्हटलं, घटनेची निर्भनस्ता करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही का रोहल्याशी युद्ध लक्षात ठेवता. मिरन कटरच्या लढाईत आणि हाफिज रहम खा मृत्यू यामुळे हेस्टिंग्जवर कडक टीका केली होती. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का विल्यम जोन्स कोलब्रुक हे जे दोन व्यक्ती होते यांचं पुस्तक काय होतं, डायजेस्ट ऑफ हिंदू लॉ, लक्षात ठेवता. इंग्रजी भाषांतर फतवा ए आलमगिरी. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट पॉईंट बघू, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इथचा बघू. पुढीलपैकी कोणी वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते. असं म्हणजे कोणते वाङ्मय नाही का प्रार्थना संबंधाशी संबंधित नव्हते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा कोणते होते. सुबोध संगीत होतं, सुबोध पत्रिका होतं, प्रार्थना संगीत होतं, प्रार्थना समाजाचा इतिहास होता. तर इथं याचं उत्तर काय असायला पाहिजे, तर सुबोध संगीत हे नव्हतं, बाकीचे होते. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रार्थना समाजासंबंधी आपण आधी सुद्धा एक पॉईंट पाहिलेला आहे. तर इथं थोडीशी ॲडिशनल जास्त माहिती बघू. तर 31 मार्च 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई येथे झाली होती. कोणाच्या प्रेरणेने झाली, केशवचंद्र सेनच्या पुढाकारातून. आत्माराम तर्खडकर घरी, हे लक्षात ठेवता. आणि एकनिष्ठ सेवक कोण होते, तर विठ्ठलरामजी शिंदे होते. समाजाचे कार्य कधी सोडले होते, तर 1910 साली सोडले होते. कोण, विठ्ठलरामजी शिंदेनं 1910 साली प्रार्थना समाजाचं कार्य सोडलं होतं. यांनी समाजाच्या सदस्यासाठी कोणते साप्ताहिक चालवले होते, तर उपासना साप्ताहिक चालवले होते. उपासना, लक्षात ठेवता. आपण मगाशी सुद्धा पाहिलेला आहे. सुबोध पत्रिका नाही का कोणाद्वारे प्रकाशित होत होती, तर जी डी वैदाद्वारे. त्याच्यानंतर नाही का मार्गदर्शन मिळाले, म्हणजे प्रार्थना समाजाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं होतं, तर रानडेचं मिळालं होतं, भांडारकर, चंदावरकर या 3 महत्वाच्या व्यक्तीचं नाही का प्रार्थना समाजाला मार्गदर्शन मिळालं होतं. त्याच्यानंतर नाही का प्रार्थना समाजासंबंधी इथं काही महत्वाचे पॉईंट, दलित मंडळ, समाजसेवा संघ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे काही महत्वाच्या संघटना त्यांनी स्थापन केली तेव्हा कोण, प्रार्थना समाजाला. त्याच्यानंतर नाही का हे लक्षात ठेवता, टीका सोसायटी ऑफ बंगालची स्थापना, हे तिकडला पॉईंट आहे, सॉरी. तर याच्यात नाही का आपण प्रार्थना समाजाची पाहतो ना. तुकाराम बीज नाही का साजरी करत, प्रार्थना समाज काय साजरी करत, तर तुकाराम बीज साजरी करत, हे लक्षात ठेवता. परमहंस सभा एका लयाला गेल्याच्या नंतर त्यांच्या सभासदांनी हे स्थापन केलं. परमहंस सभा कधीची होती, तर 1849 सालीची, 29 जुलै 1849 सालीची. दादाभाई नौरोजी दादोबा तडखरकर यांनी स्थापन केली होती. तर ते 1849 सालीची सभा होती. ते लयाला गेल्याच्या नंतर हे प्रार्थना समाजाचा उगम झाला होता असं आपण इथं म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही का इथं काही महत्वाचे पॉईंट बघू आपण अजून. जाती पद्धतीचा विरोध केला होता. पुरुष व स्त्रियाचे विवाहाचे वय वाढवले होते. विधवा विवाहाचा म्हणजे विधवांचा विवाह केला होता. स्त्री शिक्षण याला त्यांनी प्राधान्य दिलं होतं. त्याच्यानंतर जनसामान्यात नैतिक
स्तर उंचावण्यासाठी कशाद्वारे प्रयत्न केला होता त्यांनी, तर ब्राह्मो पोस्टल मिशन आणि संघ सभा या 2 संस्थेमार्फत त्यांनी नाही का नैतिक स्तर उंचावण्याचा म्हणजे जनसामान्याचा नैतिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यानंतर नाही का समाजाच्या प्रचारासाठी रानडेंनी निबंध ऐक्येश्वर निष्ठेची कैफियत लक्षात ठेवजा, हे सुद्धा पॉईंट. आणि प्रार्थना समाजासंबंधी काही महत्त्वाचे पॉईंट आपण इथं घेण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला चांगले समजणार ते. प्रार्थना समाजाची स्वतःची इमारत कुठं, मुंबई गिरगावमध्ये, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी योजना कमवा व शिका, हे सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर स्थापनेची प्रेरणा ब्राह्मो समाजापासून, प्रभाव ख्रिश्चन धर्म आणि पाश्चात्य विचाराचा या प्रार्थना समाजावर प्रभाव होता, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवता. प्रार्थना समाजाचे तत्व ठरवणारे कोण होते, तर रानडे, न्यायाधीश रानडे होते ना, त्यांनी ठरवले होते. एकेश्वर निष्ठेची कैफियत मधून प्रथम सिद्धांत कोणता होता, विवेक बुद्धीने सत्य त्याचे ग्रहण करावे आणि असत्याचा त्याग करावा, हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर समाजाच्या कोणत्या व्यक्तींनी स्त्री शिक्षणासाठी धडपड केली, असा जर प्रश्न आपल्याला आला तर प्रतापचंद्र मुजुमदार आणि सकाराम अर्जुने, हे 2 व्यक्ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यावर प्रश्न विचारू शकते. बऱ्याच जणांना प्रश्न इथं फसू शकते बरेच जण, त्याच्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिली रातशाळा कोणी सुरू केली होती, तर भिकोबा लक्ष्मण चव्हाण 1876 साली मुंबईला. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही का पंढरपूरला, हे आताच आलेला आहे प्रश्न, आपण घेतलेला आहे, जशाल तसा प्रश्न उतरलेला आहे. PYQ सुद्धा होता आणि जशाल तसा उतरलेला सुद्धा होता. 4 पॉईंट घेतले, 4ही जशाल तसे आले होते. पंढरपूरला अनाथ आश्रम 1878 साली, लाल शंकर शामिया शंकर, दोन्ही पॉईंट लक्षात ठेवता. त्याच्यानंतर नाही का याच्यात महत्वाचे काही व्यक्ती होते जे नाही का प्रार्थना समाजाच्या सभेमार्फत काही कार्य करत होते. महत्वाचे कोण कोण होते, चंदावरकर होते, भांडारकर होते, वामन मोडक होते, आत्माराम पांडुरंग तरकड होते आणि रानडे होते आणि विठ्ठलरामजी शिंदे होते. हे काही महत्वाचे व्यक्ती आहे जे लक्षात ठेवण्यासारखे आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकते. त्याच्यानंतर नाही का इथं प्रार्थना समाजाबद्दल रानडे काय म्हणतात, रानडे तर एक स्वदेशी बांधवाचा धार्मिक उद्धाराचे साधन आहे म्हणते समाज, असं रानडेचं मत होतं, न्यायाधीश रानडेचं. त्याच्यानंतर रानडे आणि अजून काय म्हणत होते, लव ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन, हे त्यांनी म्हटलं होतं. त्याच्यानंतर नाही का समाज जुन्या भागवत धर्माची शाखा आहे, हे रानडेचेच मत आहे सर्व. समाज नाही का जुन्या भागवत धर्माची शाखा आहे, भागवत धर्म हिंदू धर्मातील प्रोटेस्टंट पंथ होय, असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट पॉईंट बघू आपण. गोपाळ हरी देशमुखाबद्दल पुढे दिलेल्या वाक्यात कोणते वाक्य चुकीचे आहे असं विचारलं होतं, वाक्य चुकीचं विचारलं होतं. त्यांनी इंदू प्रकाश, लोकहितवादी आणि ज्ञानोदय ही वृत्तपत्रे सुरू केली म्हणते. इंदू प्रकाश तर आपल्याला माहितच आहे, विष्णुशास्त्री पंडित होतं, तर हे तर विधान चुकीचंच असायला पाहिजे. पहिले आपण दुसरं ऑप्शन बघून घेऊ चला. तर त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, म्हणून ब्रिटिशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे. तर हे विधान नाही का अगदी बरोबर आहे. तर याचं उत्तर काय आले पाहिजे, फक्त बी बरोबर आले पाहिजे, फक्त बी बरोबर. तर आपण गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांच्याबद्दल नाही का काही महत्वाचे पॉईंट नाही का इथं समजून घेण्याचा. भाऊ महाजन कुंटे यांच्या प्रभाकर मधून त्यांनी नाही का शतपत्रे लिहिण्यास सुरुवात केली होती. कोण, तर लोकहितवादी म्हणजे कोण, गोपाळ हरी देशमुख. त्याच्यानंतर नाही का ज्ञानोदय कोणाचं होतं, इथं ज्ञानोदय विचारलेला आहे आपल्याला. आणि आपण हिंदू प्रकाश तर बघितलंच, विष्णुशास्त्री पंडित 1862 सालीचं होतं. आणि ज्ञानोदय कोणाचं होतं, हेनरी व्हॅलेंटाईन चिरॉल, असं हेनरी व्हॅलेंटाईन एवढंच होतं, चिरॉल नव्हतं. हेनरी व्हॅलेंटाईन हे कधी स्थापन झालं, कधी स्थापन केलं, 1841 ते 42 मध्ये यांनी स्थापन केलं. वृत्तपत्रातून लेखन, बुद्धिप्रकाश, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, बॉम्बे टाइम्स, थिओसॉफिकल, एवढ्या साऱ्या वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केलेलं होतं. कोण, गोपाळ हरी देशमुखांनी. त्याच्यानंतर नाही का महत्वाचं ग्रंथ त्यांचा एक होता, ते म्हणजे लक्ष्मी विलायतेत चालली, याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहे. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुणे येथे त्यांनी नाही का ग्रंथालयास मदत, म्हणजे पुणेला त्यांनी ग्रंथालय सुरू केलं, तर त्याला नाही का मदत कोणी केली होती असा जर प्रश्न विचारला तर हेनरी ब्राऊन, लक्षात ठेवता, हेनरी ब्राऊन. त्याच्यानंतर नाही का रतलाम संस्थानात ते दिवाण होते, कोण, लोकहितवादी. त्याच्यानंतर गुजराती इंग्रजी साहित्य हितेच्छू, त्यांचं गुजराती इंग्रजी हितेच्छू नाही का साहित्य होतं, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. गुजराती बुद्धिवर्धक सभा हे त्यांनी स्थापन केली 1823 ते 1892, हे त्यांचा नाही का कार्यकाळ आहे. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण.
पुढीलपैकी कोणते विधान कर्मवीर भाऊराव पाटलाशी संबंधित आहे? याचं नाही का, याची मी स्क्रीनशॉट नाही का याच्यावर टाकून देईन टेलिग्रामवर. तिथं नाही का भाऊराव पाटलाची जेवढी पण माहिती आहे ना तेवढी तुम्हाला तिथं कव्हर होऊन जाईल समजा. तर हे इथं थोडीशीच माहिती घेतलेली आहे मी ना, कारण जागा कमी होती त्या कारणामुळं. तर बघा काय काय होतं, प्रश्न काय होता, हे प्रश्नच आलेला नाही आहे त्या कारणामुळे मी हे प्रश्न टाकून दिला. हे अर्धाच प्रश्न आलेला आहे, तर हे प्रश्न आपण इथं स्किप मारू. त्याच्यानंतर बघा भारत सेवक समाजासंबंधी प्रश्न होता, तर ते सुद्धा प्रश्न इथं बघू. भारत सेवक समाज या संस्थेची खालीलपैकी कोण संबंधित होतं? भारत सेवक समाज होता ना, आपण त्यालाच नाही का इंग्लिशमध्ये त्याला इंग्लिशमध्ये द सर्वंट ऑफ सोसायटी असं काहीतरी म्हणते. तर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याची स्थापना कधी झाली होती? तर 12 जून 1905. हे कोणाचा होता? तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे, गोपाळ कृष्ण गोखले. पहिले आपण व्यक्ती बघून घेऊ कोण कोण होते याच्यात. गोपाळ कृष्ण गोखले, श्रीनिवास शास्त्री, पंडित रुद्रनाथ कुंजरू, ठक्कर बाप्पा जोशी, काकासाहेब लिमये, भांडारकर गंगारामभाऊ मस्के. भांडारकर गंगारामभाऊ मस्के हे दोन व्यक्ती याच्यात नव्हते. हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे दोन व्यक्ती नव्हते. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे मग? तर ए, बी आणि सी बरोबर. तर याच्या संबंधी भारत सेवक समाजासंबंधी काही महत्वाचे पॉईंट. 12 जून 1905 ला याची स्थापना झाली होती. कोणाच्या वतीने? समाजाच्या वतीने. मोर्लोमिंटो कायदा यास होण्यासाठी इंग्लंडला कोण गेलते? तर गोखले गेले होते. लक्षात ठेवा, गोखले गेले होते इंग्लंडला. हे समाज म्हणजे मोर्लोमिंटो कायदा पास होण्यासाठी. 12 फेब्रुवारी 1915 ला गोपाळ कृष्ण गोखलेचा मृत्यू झाला होता. मदत यांना कोणी केली होती? दादाभाई नौरोजी यांनी केली होती. इथे एवढे पॉईंट आपण इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. नंतरचे पॉईंट आपण नंतर पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा काय होता क्वेश्चन. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील खाली. बघा राष्ट्रीय काँग्रेसवर पुन्हा एक प्रश्न आहे, तर हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश होता? इथं काही महाराष्ट्रातले महत्वाचे व्यक्ती जे महाराष्ट्रातले होते आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांचा समावेश होता असे काही महत्वाचे व्यक्ती आपण पाहत आहोत. तर ते कोणते कोणते होते? तर बघा गोपाळ कृष्ण गोखले न्यायाधीश रानडे होते. हरिभाऊ साठे, रामचंद्र माने नव्हता, साने होता. रामचंद्र साने लक्षात ठेवता, म्हणून हे चुकीचं ठरते इथं विधान. रामचंद्र साने नव्हता, तर माने नव्हता, तर साने होता. त्याच्यानंतर नाही का तिसरा पॉईंट बघा. दिनसावाजच्या फिरोजशाह मेहता हे सुद्धा होते. कृष्णाजी लक्ष्मण नुलकर, गंगाराम भाऊ मस्के हे सुद्धा होते. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन चुकीचा असायला पाहिजे. 2 चुकीचं असायला पाहिजे. तर याचं उत्तर काय पाहिजे? ए, सी, डी हे ऑप्शन 1 नंबरचं. त्याच्यानंतर आपण याच्या संबंधी कोणते महत्वाचे व्यक्ती होते ते पाहून घेऊ आपण इथं. टिळक आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी नाही का याचा समावेशच नव्हता. कोणत्या? पहिल्या अधिवेशनात जे काँग्रेसचं महाराष्ट्रातले जे व्यक्ती होते ना त्याच्यात टिळक आणि बॅनर्जीचा समावेश नव्हता. तर याच्यातले कोणते कोणते व्यक्ती समावेश होते बघा, झूम करून दाखवतो. चंदावरकर होते, के.टी. तेलंग होते, दादाभाई नौरोजी होते, बदरुद्दीन तय्यबजी होते, त्याच्यानंतर सीताराम चिपळूणकर होते, त्याच्यानंतर वामन शिवराव आपटे होते, गोपाळ गणेश आगरकर होते, न्यायाधीश भांडारकर होते. हे व्यक्ती आणि हे ऑप्शन मध्ये